तर ते 9च्या 9 प्लॅनेट शांत कसं करायचं? सगळे प्लॅनेट तुमच्या घरामध्ये तुम्ही तुम्हाला बिलीव्हच होणार नाही की शनी आणि राहू दोन्ही आहे. शनी कसं आहे, तुम्हाला पहिले खूप हार्डवर्क करायला लावतो, खूप हार्डवर्क करायला लावतो आणि मग देतो. आणि जेव्हा देतो काळी जादू एक्झिस्ट करते? हां, करते. ब्लॅक मॅजिक असते. बेकरीचा बिझनेस मंगल आणि चंद्र दोन्हीशिवाय तर पॉसिबल नाही, फूडचा बिझनेस. आणि त्यांनी 1.5 करोड लागले. 3.5 करोडचं त्यांच्यावरती लोन आलं आणि अरे! मला त्यांनी कुंडली दाखवली. मी म्हटलं, "तुम्ही मला असं दिसतंय की तुम्ही ना तुमच्या कुंडलीमध्ये प्रॉमिसेस देताय. तुम्ही आता खूप डेप्थमध्ये आहात." तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ॲस्ट्रोलॉजी काय करते? माझ्या हिशोबाने ॲस्ट्रोलॉजी एक आहे ना नॅव्हिगेशन. कर्म करणं तुमच्या हातात आहे. देणं न देणं देवाच्या हातात आहे, विठ्ठलाच्या हातात आहे. जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला मिळेल. कर्म हं. आणि ग्रह हं. याच्यात शक्तिशाली कोणते? सगळ्यात जास्त शक्तिशाली लक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या शनीच्या पोझिशननी सांगू शकतो की तुमच्यासाठी कोणतं करिअर बेस्ट आहे. तुमच्या करिअरमध्ये किती कट्स लागतील, तुम्हाला किती ब्रेक्स लागतील, तुम्हाला करिअरमध्ये कोणता काम केल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळेल. ही शनीची 7.5 लागते म्हणजे नेमकं काय होतं? ज्या टाइमला तुमचा जन्म या धर्तीवर झाला, तुम्ही या धर्तीवर प्रकट झाला, तर तुमची जी कुंडली आहे ना ती फिक्स असते. कर्माने भाग्य बदलतं? माझ्या हिशोबाने नाही बदलू शकत आपण. तर तुम्हाला जे पण पाहिजे ना, तुम्ही काय करा, एका पेन आणि पेपरवरती लिहा आणि गणेशजीजवळ ठेवून द्या. मग आता बाकी गणेशजीच्या म्हणजे हातामध्ये आहे. तुम्हाला द्यायचं की नाही. गणपती बाप्पा मोरया हे तुमच्यासाठी आहे. केतूबद्दल मला सांगा बरं, हे म्हणजे याला का एवढा इम्पॉर्टंट प्लॅनेट किंवा आपल्या आयुष्यात एवढी उलथापालथ का होते या ग्रहामुळे? एकच गोष्ट पाहिजे, सक्सेस. आणि केतू आणि सक्सेसचं काहीच घेणं देणं नाही. हां, खरंच ही ॲस्ट्रोलॉजी आहे किंवा ॲस्ट्रोलॉजी खरंच असं काम करते का? ओके. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती आजच्या एपिसोडसाठी ज्या गेस्ट आलेल्या आहेत, त्या आहेत हिनाया कोळेकर, ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजीचा पॉडकास्ट म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आज काय नवीन ऐकायला मिळणार. ॲस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट तर खूप पाहिलेले आहेत. परंतु आजचा ॲस्ट्रॉलॉजीचा जो पॉडकास्ट आहे, तो खरी ॲस्ट्रॉलॉजी काय आहे ना, हे सांगणारा पॉडकास्ट आहे. मार्केटमध्ये खूप ॲस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट होतात. उपायांचा सुळसुळाट सुटलेला आहे. ॲस्ट्रॉलॉजी हे काम करते, ते काम करते. परंतु तुम्हाला सांगतो की आजचा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल की ॲस्ट्रॉलॉजी खरं काय करते. जे तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल, जे पाहिलं असेल, ते ॲस्ट्रॉलॉजी काम करत नाही. खरी ॲस्ट्रॉलॉजी कुठेतरी बाहेर पडून राहते. म्हणून मला असं वाटतं की जी आपली रिच्युअलप्रमाणे आलेली ॲस्ट्रॉलॉजी आहे, ती ॲस्ट्रॉलॉजी खरं काय काम करते, तिचा रोल आपल्या आयुष्यात काय असतो, हे सांगणारा आजचा पॉडकास्ट आहे. म्हणूनच तो शेवटपर्यंत चुकवू नका. शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुम्हाला तुमचं समृद्ध आयुष्य जगण्यासाठी खरोखर कोणते उपाय आहेत, जे खरंच तुम्हाला समृद्ध करू शकतील, असे उपाय देखील मिळतील. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपल्या गेस्ट हिनाया कोळेकर यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला नवीन आत्तापर्यंत न ऐकलेली अशी कुठली माहिती ऐकायला मिळते. नमस्कार. राधे राधे मॅम. राधे राधे. कशा थँक यू आहात? फॉर कॉलिंग मी. ओके. ओके. कशा आहात मॅम? मस्त. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. आपण सुरू करण्याआधी गणेशजीचं नाव घेऊ आणि मग स्टार्ट करू. नक्कीच. ओके. आनंद होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा. मोरया. खूप छान मॅम. बोला. कशा आहात मॅम? मस्त. तुम्ही? ओके. आता मी जसं इंट्रोडक्शन दिलं, की काय होतं ॲस्ट्रॉलॉजीचा पॉडकास्ट खरंच लोक वैतागलेत हां, आजकाल. हां. म्हणजे काय होतं, कोणीतरी यायचं, मग ॲस्ट्रॉलॉजीचा हा एक उपाय द्यायचा, हा एक हं. इकडे ठेवा, इकडे दिवा लावा, हे करा, ते करा, रातोरात तुम्हाला करोडपती होता येईल. मग तुमचं आयुष्य वाढेल, तुमची हेल्थ व्यवस्थित होईल, तुम्हाला नोकरी लागेल, चांगली बायको मिळेल. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचा सुळसुळाट म्हणण्यापेक्षा ना, या उपायांचा सुळसुळाट फार झालेला आहे. हं. आणि मी माझ्यासहित इतर लोकांचेही पॉडकास्ट पाहतो किंवा त्यांच्या रील्स वगैरे पाहतो, तर खाली कमेंट असतात, हे काही नाही, हे सगळी फालतूगिरी चालू आहे, ह्यांचे पैसे कमवण्याचे धंदे आहेत, हे आहेत, ते आहेत. मला पहिला माझा प्रश्न तोच विचारायचा आहे, की खरंच ही ॲस्ट्रॉलॉजी आहे किंवा ॲस्ट्रॉलॉजी खरंच असं काम करते का? ओके. तर तुमच्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. जसं आता मार्केटमध्ये पण डिमांड आहे ते सप्लाय होत आहे. बरोबर. लोकांना कसं टेम्पररी फिक्स पाहिजे. म्हणजे मी आज उपाय केला की मला लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा रिझल्ट भेटला पाहिजे. मग जसं डिमांड आहे तसं लोकं सप्लाय करत आहे. बरोबर. तसं आता जसं म्हणतात ना, सगळ्या भारतामध्ये पाऊस चालू आहे, तसं रेमेडीचा पाऊस चालू पाऊस आहे. चालू आहे. उपायांचा पाऊस चालू आहे. उपायांचा गैरसमज चालू आहे. इन्फॉर्मेशन देणं चालू आहे. मिसगाईड करणं चालू आहे. आणि हे सगळीकडे चालू आहे. आणि हे होतं ना, कारण की लोकांना टेम्पररी फिक्स पाहिजे.
पाहिजे. ते जर भेटलं तर मग त्याच्यामध्ये ते हॅपी आहेत ते. भले त्याचा आहे ना त्यांना फायदा हो, नुकसान हो, बट ते त्याच्यामध्ये ओके आहेत. बट हे सगळे उपाय करून ना त्यांचं एक तर नुकसान होतं आणि जर त्या फॉलो करत असतील तर. आणि जर नाही केलं तर त्यांचा अंडरस्टँडिंग खराब होते. त्यांना असं वाटतं, की अरे हे सगळं फालतू आहे. एस्ट्रोलॉजीवरचा बिलीव्ह त्यांचा कमी व्हायला कमी लागतो व्हायला. आणि याने काही होणार तर नाही आहे. ठीक आहे. ते फक्त त्यांचं स्वतःचं नुकसान करतायत. बट याचा हे असं म्हणता येतं ना, की सगळ्यांना असं वाटतं, की आता मी तर बसून जर तुम्हाला म्हणलं, की तुम्ही एक काम करा, हे सामान तिथे ठेवा, नाहीतर हातावरती काही नंबर्स लिहा, नाहीतर कोणते असे इंटरनॅशनल वर्ड्स आहेत त्याला आहे ना यूज करा. दिवसभर चॅन्टिंग करत बसा, मग तुम्ही करोडपती बनता. तुमच्याकडे ना दुकानामध्ये तुमच्या लाईन लागेल. तर हे तर मी तुम्हाला बेवकूफ बनायचं काम करतीये, नाहीतर आहे ना तुम्ही स्वतः बेवकूफ स्वतःला बनवताय. तर असं काही नाहीये. एस्ट्रोलॉजी काम करते. एस्ट्रोलॉजी काही उपायांचा आहे ना भंडार नाहीये. ठीक आहे. ते ना म्हणजे असं मी तुम्हाला उपाय दिला आणि एस्ट्रोलॉजी फक्त उपायांसाठी यूज नाही होत. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे एस्ट्रोलॉजीमध्ये. त्याच्यापासून आहे ना कोसो दूर आहे. एस्ट्रोलॉजी आहे ना बेसिक सायन्स आहे, एस्ट्रॉनॉमी आहे आणि त्या दोघांचं जे मिक्सचर आहे ना ते एस्ट्रोलॉजी आहे. तर तुम्ही जर आहे ना माझ्या हिशोबाने हे एक आर्ट आहे आणि आर्ट हू चुजेस हुज आर्टिस्ट म्हणजे त्याचे आर्टिस्ट तो स्वतः डिसाईड करतो आणि कोण एस्ट्रोलॉजी करू शकतो आणि कोण नाही हे एस्ट्रोलॉजी तुमच्या कुंडलीनुसारच ते डिसाईड होतं. बरं. ते असं आहे. तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू फार वेगळा आहे. एस्ट्रोलॉजर हं, आत्तापर्यंत ज्यांना मी भेटलोय, हं, ज्यांना पाहिलंय, ज्यांना बघितलंय, हं, त्यांच्यात फार वेगळा आहे. हं. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एस्ट्रोलॉजी काय करते किंवा काय आहे? माझ्या हिशोबाने एस्ट्रोलॉजी एक आहे ना नॅव्हिगेशन आहे. हं, नॅव्हिगेटिंग मॅप आहे, जो तुम्हाला फक्त गाईड करू शकतो. हं. त्याच्यासाठी आहे. एका बाकी म्हणजे तुम्हाला कुठं जायचंय किंवा पुढे काय हां. डेस्टिनेशन आहे हे करेक्ट. सांगणारा मॅप. हे ते सांगणारा तुमच्यासाठी एक गाईडिंग टूल आहे. तो हं. तुम्हाला फक्त गाईडन्ससाठी यूज होतो. ठीक आहे. ओह! एस्ट्रोलॉजी तुमची तुमचं भविष्य कधीच चेंज करू शकत नाही. तुमचं प्रिडिक्ट करू शकतो. प्रिडिक्टिंग युअर फ्युचर असं म्हणतो. असं म्हणत हं, नाही ना, की मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतोय. प्रिडिक्टिंग फ्युचर. प्रिडिक्टिंग म्हणजे प्रिडिक्शन काय आहे? की हं. होऊ शकतं, नाही पण होऊ शकत. बरोबर. ठीक आहे. तर मग ते गॅरंटेड नाहीये. ते तुमच्या कुंडलीमध्ये काही प्रॉमिसेस असतात ते होणारच आहेत आणि हं. ते कोणी चेंज करू शकत नाही. नाही मी चेंज करू शकते, नाही दुसरा एस्ट्रोलॉजर आहे, न्यूमलॉजिस्ट आहे, कोणी चेंज करू शकतो आणि तुमची कुंडली आणि तुमचं भाग्य कोणी चेंज करू शकत नाही. ते फक्त श्रीहरीच्या हातात आहे. बरोबर. बरं काय होतं बऱ्याच लोकांचा पहिले तर इथे विश्वासच नाहीये हं, या शास्त्रावरती, हं, एस्ट्रोलॉजीवरती, हं, की असं काही नसतं. हे लोक फक्त ना लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतात. हं, कुंडलीत जर आपले ग्रह, कुंडलीत जर आपलं भाग्य लपलं असतं, हं, तर लोकांनी कुंडल्या हे केलं. म्हणजे असं एक हं, थोडा विश्वास नाही. हं. अशा विश्वास नसणाऱ्या लोकांना काय सांगाल तुम्ही? किंवा त्यांच्याशी कसं डील करता तुम्ही? Okay. My first point is like, if you are not believing, that's okay for you. It's completely ओके, fine. ओके. ठीक आहे. तुम्ही नाही मानत ना, मग मी तुम्हाला जबरदस्ती कन्व्हिन्स नाही करणार. ठीक हं, आहे. बट माझ्या हिशोबाने असा तुमच्या लाईफमध्ये एक इन्सिडेंट होईल, इव्हेंट होईल, हं, ज्याने ॲस्ट्रोलॉजीवर तुमचा बिलीव्ह येईलच. हं. ज्या टाईमला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात, संकट येतात ना, तेव्हा तुम्ही या ॲस्ट्रोलॉजीकडून त्या ॲस्ट्रोलॉजीकडे भटकत राहता. आणि तो पॉइंट येतो एक ना एक दिवस म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये येतो म्हणजे येतोच. आणि हं, त्या इव्हेंट होण्याच्या आधी या इन्सिडेंट होण्याच्या आधी जर तुम्ही स्वतःला प्रिपेअर करून ठेवलं तर ते तुमच्यासाठी जास्त बेटर आहे. आणि तुम्ही एस्ट्रोलॉजी नाही मानत ना, बट तुम्ही कर्माला तर मानता ना. हं. कर्म तर सगळे असतात असं तुमचं बिलीव्ह आहे, की बरोबर. कर्म हं, केल्यानंतर सगळं होतं. कर्माला मानता तोपर्यंत ठीक आहे. हं, बट मला असं वाटतं, की लाईफमध्ये असे वर्स्ट सिच्युएशन क्रिएट होण्यापेक्षा तुम्ही पहिलेच जर तुम्हाला जर कळालं, की हे माझ्या लाईफचे प्रॉमिसेस आहेत, हे माझ्या लाईफचे प्रॉब्लेम्स आहेत आणि मला ह्याला डील करायचंय, तर तुम्ही ते इव्हेंट तर चेंज नाही करणार, बट त्याची इंटेन्सिटी तुम्ही कमी करू शकता. लेट सपोज तुम्हाला आता माझ्याकडे ॲक्चुअली एक क्लायंट आले होते. मी त्यांना सांगितलं, की तुम्हाला तुमची आता जॉब जाणार आहे, ठीक आहे आणि तुम्हाला 7-8 महिने तर जॉब नाही मिळणार. तर तुम्ही हं, स्वतःला प्रिपेअर करा आणि हं. त्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही स्वतःचे स्किल सेट जे आहेत ना, ते अपग्रेड करा. स्वतःला अपडेटेड करा. जे मार्केटमध्ये जे पण आता न्यू टेक्नॉलॉजी आहे, स्किल सेट आहे तुमच्या फील्डचे रिलेटेड. त्याच्या तुम्ही स्किल्सवरती थोडंसं लक्ष द्या काम आणि करा. त्याची स्टडी प्रॉपरली करा. जेव्हा तुम्ही स्वतःला अपग्रेड करता ना, त्या टाईमला तुम्हाला आणि जी दुसरी जॉब मिळेल ना, ती तुम्हाला अजून चांगली मिळेल. मग आता हं, त्यांना मी काय बेसिकली सांगितलं, मी त्यांना अजून ते तर सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना 2-3 उपाय दिले. त्यांनी त्यांचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांचं मन शांत झालं पाहिजे. हं, कारण की काय होतं ना, स्ट्रेस होतो. आता जर मी तुम्हाला सांगितलं तुमची जॉब जाणार आहे, तर तुम्हाला खूप स्ट्रेस होईल. अरे, माझा EMI कसा जाईल? मी काय हं, करेल? माझं घर कसं चालणार? माझे जेवढे एक्सपेन्सेस आहेत ते कसे काढणार? तर ते प्रॉब्लेम यायला लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस होतो. तर मी हं, त्याच्यासाठी उपाय दिले. पण मी असं म्हणलं नाही, की नाही तुम्ही हा उपाय करा, तुम्हाला जॉब लागेलच. नाही, हं, जॉब तर मिळणारच नाही. बट तुम्ही काय केलं, या 7-8 महिन्यासाठी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करायला तयार केलं. हं. ठीक आहे. त्या वर्स्ट सिच्युएशनला डील करण्यासाठी तुम्ही प्रिपेअर झाला.
तर हे डिफरन्स आहे. तर माझ्या हिशोबाने तुमच्यासाठी हे गाईडिंग टूल आहे. फक्त तुम्हाला गाईड करू शकते, तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि तुमच्यासाठी काय खराब आहे. बरेचसे लोकं आहे ना, विदाऊट नोईंग आहे ना, काही पण स्टार्ट करतात. माझ्याकडे अजून एक क्लायंट आले होते. त्यांनी ना त्यांच्या कुंडलीमध्ये ना चंद्रमा खराब होता आणि त्यांनी ना बेकरीचा बिझनेस स्टार्ट केला. ठीक अच्छा. आहे. बेकरीचा बिझनेस मंगल आणि चंद्र दोन्हीशिवाय तर पॉसिबल नाही, फूडचा बिझनेस. आणि त्यांनी 1.5 करोड लागले. 3.5 करोडचं त्यांच्यावरती लोन आलं आणि अरे मला त्यांनी कुंडली दाखवली. मी म्हटलं, "तुम्ही तुमच्या मला असं दिसतंय की तुम्ही ना तुमच्या कुंडलीमध्ये प्रॉमिसेस देताय. तुम्ही आता खूप डेप्थमध्ये आहात." मला त्यांनी नाही सांगितलं की त्यांचा आहे ना खर्च झालाय. कारण की कुंडली बघितल्या काय प्रॉब्लेम आहे हे तर कळून जातच. मॅक्सिमम टाईम आहे ना बघितल्यानंतर मी सांगते की अच्छा तुमचा आहे ना खूप सारा खर्च आहे. तुमच्या डोक्यावरती कर्ज आहे. तर ते मी म्हणले की "हो आहे" म्हणे. मी म्हटलं मग त्यांनी मला सांगितलं बिझनेस. मी म्हटलं, "तुमच्यासाठी फूड बिझनेस नाहीच आहे. तुम्ही करूच शकत नाही." तर तुमच्यासाठी फूड बिझनेस चांगला असू शकतो की नाही, ही फक्त तुम्हाला कुंडली सांगू शकते. माझी इच्छा आहे म्हणून मी करू शकतो असं नाही. ठीक आहे. का माझ्या ह्या कुंडलीमध्ये हे माझ्यासाठी ठीक आहे की नाही, हे बघणं खूप जरुरी आहे. त्यानी तुम्हाला तुमचे कळतं की अच्छा हे माझ्यासाठी ठीक आहे आणि हे नाही. तर मग मी त्या हिशोबाने माझे जे पण नेक्स्ट स्टेप्स आहेत ना, ते घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक गाईडन्स सारखं यूज करू शकतो कुंडलीला. बाकी किती, काहीच नाही. किती, किती सुंदर पद्धतीने सांगताय तुम्ही, की म्हणजे काय होतंय किती चांगला यूज आहे खरं बघायला गेलं तर करेक्ट. एस्ट्रोलॉजीचा. हं. परंतु लोक उपायात अडकले. हं. रातोरात श्रीमंत व्हायचे, हं. रातोरात नोकरी पाहिजे, रातोरात हं. चांगली बायको पाहिजे. हं. म्हणजे यासाठी अडकले अन् काहीही बाकीचे उपाय. म्हणजे अगदी तुम्ही मला हा पुढचा प्रश्नच हा होता, की जर मी माझ्या आयुष्यातले कुठलेच इव्हेंट बदलू शकत नाही, तर मी एस्ट्रोलॉजी करायची का? पण त्याचं उत्तर तुम्ही ऑलरेडी हं. दिलत, की म्हणजे हं. तुम्हाला हे नेव्हिगेट करण्यासाठी, की तुमच्या करेक्ट. लाईफमध्ये काय चांगलं आहे, काय नाही. हं. त्याप्रमाणे तुम्ही स्टेप्स टाकल्या. आता करेक्ट. तुमचा मॅप तुम्हाला सांगतो, की पुढे हां. ट्रॅफिक आहे, तर हं. जाऊ नका, रस्ता हां. बदला. पुढे खड्डा आहे, पुढे बांधकाम काम चालू आहे, तिकडे जाऊ नका. हं. म्हणजे इतका छान यूज एस्ट्रोलॉजीचा हं. असताना, हं. बाकी आपण मात्र इकडे अडकून बसलेलो आहे. खूप छान करेक्ट. मॅम. आणि मला हा पुढचे प्रश्न हे विचारायचे आहेत, की म्हणजे जर एस्ट्रोलॉजी सगळं कळतं? सगळं कळतं आपल्याला, की तुमच्या कुंडलीमध्ये काय आहे, तुम्हाला कोणता बिझनेस सूट करेल, तुमचं किती लग्न होतील, हं. आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना, किती ब्रेकअप्स होतील, ते पण असते. तुमच्या करिअरमध्ये किती ब्रेक्स लागतील, तुम्हाला कोणते संकट येणार आहेत, कोणते तुम्ही सगळे प्रॉमिसेस असतात. तर ते ते सगळं कळू शकतं आणि ना लाईफमध्ये सगळ्या गोष्टी प्री रिटन आहेत. सर्व काही फिक्स आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही डिसएग्री पण होऊ शकता. हे हं, कंप्लीटली माझं ओपिनियन आहे. ठीक आहे. तुम्ही होऊ शकता, की तुम्हाला वाटत असेल, की नाही असं काही नाही. हं, माझ्या हिशोबाने सगळं काही फिक्स आहे. हं, ठीक आहे. तुम्ही आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. जसं आता तुम्ही कुठे जन्म घेतला, तुमचे हं, जे आई-वडील आहेत, तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे, ठीक आहे. तुमचा जो कलर आहे, तुमची जी हाईट आहे, ते तुमच्या हातात नाहीये. तुम्ही ज्या शाळेत गेला ते पण तुमच्या हातात नव्हतं. हे कंप्लीटली लक आहे ना. होऊ शकत होतं, की तुम्ही ना अंबानीच्या घरामध्ये ना जन्म घ्यावा, हे ना एका मोठ्या बिझनेसमॅन फॅमिलीमध्ये जन्म घ्यावा, अमिताभ बच्चनच्या घरी जन्म घ्यावा. बट नाही घेतला. तुम्ही एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेतला. तुम्हाला जे आहे ना आई-वडील मिळाले, तुमचे जे बहीण-भाऊ आहेत, तुम्ही मुलगा आहात की मुलगी आहात, आहे ना, हे पण तुमच्या हातात नाहीये. हे कंप्लीटली लक आहे. तुमचा बरोबर, कलर बरोबर. झाला, तुमची हाईट झाली, सगळं काही लक आहे. ठीक आहे. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं वीक वाटेल. वाटेल की "अरे, हे सगळं तर माझ्या हातात नाही, तर मी काय एफर्ट करू? मी काय करणार आहे?" मग तुम्हाला काही चॉईसेस दिली आहेत. ठीक आहे. चॉईसेस म्हणजे कसं, आता हाईट तर तुमच्या हातात नाहीये, बट वेट तुमच्या हातात आहे ना. तुम्ही हं, कमी जास्त करू शकता. आहे ना, स्टडी करून पुढे जाऊ शकता, अभ्यास करून नॉलेज घेऊ शकता, गेन करू शकता, कर्म करू शकता. ठीक आहे. हं, कर्मावर डिपेंड करू शकता. बट आता असं म्हणतात ना, कर्म करणं तुमच्या हातात आहे. देणं न देणं देवाच्या हातात आहे, हं, विठ्ठलाच्या हातात आहे. जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला मिळेल आणि आतापर्यंत तुम्ही जे आता जी तुमची लाईफ आहे ना, ते मागच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाली आणि आता हं. तुम्ही जे कर्म करतायत ना, त्याच्यामुळे होऊ शकतं तुम्ही पुढच्या जन्मी अंबानीच्या घरी जन्म घ्याल. त्यामुळे चांगले कर्म करणं जरुरी आहे. फक्त आपल्या हातात तेच आहे आणि कुंडली चेंज करणं, तुमचं भाग्य चेंज करणं हे कोणाच्याच हातात नाहीये. कर्म करणं हातात आहे. ठीक आहे. हं. म्हणजे एफर्ट करणं हातामध्ये आहे. मग आता तुम्हाला असं वाटेल, की अरे, हे सगळं तर माझ्या हातात नाही. तर मग मी आहे ना, काय कर्म एफर्ट का करू? करू? हां, मी कर्म का करू? मग कामचोरी नाही करायची आहे. तुम्ही आयुष्यामध्ये त्याच गोष्टीसाठी नाही तुम्हाला आयुष्यामध्ये त्याच गोष्टी मिळतात ना, ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट करता. त्या हं, गोष्टी मिळत नाहीत, की ज्या तुम्हाला इच्छा आहेत. ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष करताय, तुम्ही लढाई करताय, तुम्ही फाईट करताय, त्याच गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळतात. चांगले मार्क्स पाहिजे तर तुम्ही अभ्यास केला, मग तुम्हाला मिळेल. असं नाही की ना लक बाय चान्स मी एक टिक केलं, दुसरं टिक केलं, ए टाकून जे वाटलं ते टिक केलं आणि मला मार्क्स मिळाले. असं नाही होत. ते कंप्लीटली तुमचं लक नाहीये. ते कंप्लीटली त्या टाईमला तुमचे एफर्ट आहेत आणि मग तुम्हाला रिझल्ट मिळालाय तिथं. ओके. असं आहे. तर मग तुम्ही एफर्ट नाही केले तर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. मग कर्माने भाग्य बदलतं? माझ्या हिशोबाने नाही.
नाही बदलू शकत आपण. एफर्ट आपण करू शकतो. मी म्हणलं ना, की तुम्हाला जर कोणी कोणती गोष्ट देऊ शकतो, ते हं. राधा राणी आहेत, श्रीकृष्ण आहेत. तेच हं. देऊ शकतात. मग तुमच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी किती तांडव करू द्या, तुमची कोणती दशा चालू द्या. जर आहे ना तुम्ही राधे, राधे म्हणला, रामजप केला, ठीक आहे. आहे ना कृष्ण जप केला, आहे ना विठ्ठलाचं नाव घेतलं. त्यांचे जे नाम जप केले, त्यांच्या शरणी गेला, तेच तुमचा भविष्य ते सगळं चेंज करू शकतात. बाकी कोणीच नाही करू शकत. ठीक आहे. माझं असं मत आहे. बाकी आता तुम्हाला जे वाटत असेल तर तुम्ही हे करू नाही, शकता. नशिबाला तर मी सुद्धा मानतो, की म्हणजे आपल्याला जे मिळतं ते थोडा आपल्या नशिबाचा फॅक्टर असतोच. थोडा नाही, हं. खूप जास्त. मी तर करेक्ट. 80% नशिबाला मानतो. हं, पण 10-20% का होईना मी कर्मावरती बिलीव्ह करतो. कारण हं, माझ्यासुद्धा माझ्या फ्रेंडसोबत जेव्हा असं नशीब आणि कर्म, मी काही नाही, माझ्या मनगटात ताकद आहे, मी हे मिळवेन असं-तसं, ते हं, नशिबाला बिलकुल मानत नाही. तर माझं त्याला सुद्धा पर्टिक्युलर त्या व्यक्तीला प्रश्न असतो, की तुझा अमुक एक व्यक्तीच्या घरी जन्म झाला हं, आणि अनंत अंबानीचा, मुकेश अंबानीच्या घरी जन्म हं, झाला. याच्यात तुझं काय कर्तव्य, तुझं काय काम होतं किंवा हं. तुझं काय कर्म होतं? करेक्ट. तर हे आहे, की म्हणजे एखादा मुलगा जन्मताच भिकाऱ्याच्या हं, पोटी जन्माला येतो, रस्त्यावर पडतो आणि एक अंबानीच्या घरी, टाटाच्या घरी जन्माला येतो. हे हं, का होतं? तर हे सगळं नशीब किंवा लकच आहे, हे मीही मानतो. हं, परंतु मला असं वाटतं कुठेतरी कर्म या जन्मात जरी नाही झालं, तरी त्याचा काहीतरी एक रोड मॅप बदलत असावा. हं, आपण जितके कर्म, सत्कर्म करत राहू, तर हं. त्याचं जे काही संचित साठल्याच्या नंतर आपले भाग्य बदलत असतील, असं मला वाटतं. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला. ते ॲक्चुअली असं आहे ना, की ते म्हणतात तुमचे चांगले कर्म असतील ना, तो किसी हं. की दुआ से आपकी किस्मत बदलती है. एक डायलॉग हां, आहे ना, हां, हां. तर मग तेच, तुम्हाला तेच. किती पुण्य मिळतंय, तुम्हाला किती लोकं ज्यांनी हां. प्रेज करतायत ना, ते मॅटर करतं. मग हं. तुम्ही कर्म चांगले ठेवा. होऊ शकतं आहे ना देवाची इच्छा असेल, तर आहे ना देव देईल. ते असं आहे. बरोबर. मग फक्त आहे ना म्हणून म्हटलं चांगले कर्म करा, ठीक आहे. आणि तुम्ही जेवढं नामजप करता येईल तेवढं करा. बाकी काही नाही केलं तरी चालतील. कारण की त्याच गोष्टी सगळ्यात जास्त काम करतात. हं. लोकं मला विचारतात रेमेडी सांगा, रेमेडी तर हीच आहे. मी हर एक व्यक्तीला म्हणते, की तुम्ही सनातन धर्मामध्ये जन्म घेतलाय ना, तर तुमचं कर्तव्य आहे, की तुम्ही सनातन धर्माला पुढे घेऊन जा आणि हं. त्याची ना ना पूजा-पाठ करणं तुमच्यासाठी जरुरी आहे. मी हर एक व्यक्तीला म्हणते, की तुम्ही ना पूजा-पाठ करा, देवाचं नाव घ्या. देवच तुम्हाला फक्त आहे ना हं. देवाच्या हातामध्ये तुमची लाईफमध्ये काय संकट आले ते कमी करायचे की नाही आणि तुम्हाला काय द्यायचंय की नाही. माझ्या पण हातात काहीच कर्म नाहीये. करत नाव हां, घ्या. करतच घ्यायचे. असं नाही हं. की फक्त तुम्ही तुम्ही देवाचंच नाव जपमाळच करत नाही, बसले आणि नाही. काम तसं नाही नाही. कर्म केलं. करणं हां. इम्पोर्टंट आहे. कारण की मी पहिलेच सांगितलंय तुम्हाला हं. आयुष्यात त्याच गोष्टी मिळतात ज्याच्यासाठी तुम्ही आहे ना संघर्ष करतात. त्या हं. नाही गोष्टी मिळत ज्याच्यासाठी तुमची इच्छा आहे की माझं मन आहे तर हे पाहिजे. ते नाही मिळत. फाईट केलं तर मिळेल. हं. हे असं. लग्न पण ठरलेलं असतं? कोणाशी होणार आहे, कधी होणार आहे? सगळं काही फिक्स आहे. ठीक आहे. तुमचं कोणासोबत लग्न होणार आहे, तुमचं किती वेळा लग्न तुटणार आहे आणि कोणत्या व्यक्तीसोबत लग्न होणार आहे, हं. ते सगळं काही फिक्स आहे आणि ते कुंडलीमध्ये सगळं असतं. ठीक आहे. आणि काय होतं ना, मी असं मजाकमध्ये बऱ्याचशा लोकांना म्हणते, राहू आणि शनीच्या दशामध्येच आहे ना, मॅक्सिमम लग्न होतात. तर हं. म्हणते राहू आणि शनी काय करतात, तुमचं डोकं खराब करतात आणि म्हणून तुम्ही चुकीचे ना निर्णय घेता आणि लग्न करता. डोकं अच्छा. खराब आहे तर तेव्हाच तर तुम्ही लग्न करताय बरोबर, ना. बरोबर. तर मी असं मजाकमध्ये म्हणते, सिरियसली नका घेऊ. ओके. ठीक आहे. बट सिरियसली पण घेऊ शकता. हां. असं आहे. तर बेसिकली ना राहू आणि शनी असं करतात ना, की नाही मला लग्न करायचंय, काही झालं तर मला याच पुरीशी लग्न करायचंय. असे लोकं म्हणतात ना, नाही काही झालं. सगळे लोकं सांगतात. राहू जेव्हा असं त्यांची राहूची दशा असते, शनीची दशा असते ना, त्या टाईमला काय होतं, मला हं. हीच पोरगी पाहिजे. सगळे लोकं सांगतात, "अरे ती पोरगी चांगली नाही रे, ते पोरगं चांगलं नाही, तू करू नको, तुला हं. त्रास होईल." बट हं. नाही. मग त्या टाईमला काय होतं, तुम्ही चुकीचे डिसिजन घेता, चुकीच्या व्यक्तीसोबत भेटता, चुकीच्या रिलेशनशिपमध्ये येता आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता आणि नंतर मग पछतावा होतो, की "अरे यार, उगाच केलं." ते असे प्रॉब्लेम होतात. तर मग कुंडलीमध्ये सगळं काही फिक्स आहे. मी तुम्हाला आता सांगते माझं रिसेंटली 1 वीक पहिले ना एक क्लायंट आले. तर आता ते व्हिडिओ कन्सल्टेशन होतं. त्याच्या समोर बसले होते. आता हं. कुंडलीमध्ये दिसतंय यांचं ते लग्न चालणारच नाही. पण आता पार्टनरसोबत आता दिसतायत ना कपल बसलेत. आता मला वाटायलं की मी विचारू की नको? पण तरी विचारलं, "तुमचं लग्न कसं चालू आहे?" तर मग ते काय म्हटले, "आता कोणतं वालं?" तर मग म्हटलं, "अच्छा पहिलं तुटलंय वाटतं." तर हां. ते, "नाही, नाही पहिलं तर तुटलं, दुसरं पण तुटलं, तिसरं पण तुटलं." "अच्छा मग हे चौथं आहे?" "नाही, नाही चौथा डिव्होर्स केस चालू आहे. ते कधीपर्यंत मिळेल ह्याच्यासाठी तर आलंय." अरे ठीक आहे. बापरे! आणि आता हे 5वे करू की नको? म्हटलं, "आता नाही करू. तुम्ही आता पुरुष नाही, महापुरुष आहेत" म्हणलं. "याच्यापेक्षा जास्त आता लग्न करू शकत नाही" म्हणलं तुम्ही. अच्छा. असे येतात लोकं विचारण्यासाठी, की आता हे झालं, मग माझे डिव्होर्स कधीपर्यंत मिळेल? तेच विचारण्यासाठी. जसाच कुंडली माझ्या समोर आली ना, मी पहिलाच क्वेशन विचारते, की ना लग्न कसं सुरू आहे? ते म्हणतात, "अरे अहो मॅडम याच्यासाठी तर आलो होतो मी." दिवस कधी होईल? हां, डिव्होर्ससाठी तर आलो होतो. कारण की तुमच्या कुंडलीमध्ये प्रॉमिसेस असतात, की तुमचा डिव्होर्स होणारच आहे. ठीक आहे. आणि काय होतं ना, आतापर्यंत मग आता तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, की "अरे, आम्ही कुंडली बघून आहे ना, कुंडली मिलान केली होती आणि मग लग्न केलं." हां, तरी का तुटतंय? हां. ठीक आहे. कारण की आत्तापर्यंत जी पद्धत चालू होती ना, कुंडली मिळायचे ते तुमचे किती 36 गुण मिळाले, 30 गुण मिळाले, तर तुमचं लग्न जमलं समजायचं. हं. ठीक आहे. पण ती आता आउटडेटेड आहे ना सिस्टम आहे.
ठीक आहे, ते पुराण्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये चालत होतं. गुणमिलन. हां, आता नाही चालत. कारण की आता लोकं वेगळे आहेत ना. त्यांचे हं. थॉट प्रोसेस वेगळे आहे आणि आजकाल राहू केतूवाले जास्त लोकं आहेत. म्हणजे कसं त्यांना काही वाटलं, की आता ॲडजस्ट करायचं नाही. पहिले कसं आहे ना, म्हणजे काय होत होतं, फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली नव्हती, जॉइंट हं, फॅमिली होती. हं, एकच हेड असायचा फॅमिलीचा आणि हं. तो डिसिजन घ्यायचा. मग त्याच्यामुळे कसं लोकं जणी म्हणजे ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट करायचे. पण आता तसं काही नाहीये आणि फक्त कुंडली मिलांमध्ये 2 फक्त पॉइंट इम्पोर्टंट आहेत. नाडी आणि भकूट हे हं. 2 इम्पोर्टंट आहेत. बाकी एवढे नाडी इम्पोर्टंट आणि नाही. नाडी आणि भकूट हे 2 पॉइंट्स असतात ओके. आणि सगळ्यात जास्त वेटेज त्यांनाच दिलेलं आहे. हं, आहे ना, तुमचे जे 36 गुणांपैकी आहे ना, सगळ्यात पॉइंट्स त्या दोन्ही ह्यालाच दिलेले आहेत. तर ते हं, 2 तुमचे मॅच झालेत ना, तर इम्पोर्टंट आहे. नाडी आणि भकूट नाही मिळाल्यानंतर काय होतं, लग्न झाल्यानंतर एक दुसऱ्यांची ना रिस्पेक्ट नाही करत आणि हं, प्रेग्नन्सीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येतात. तर हे हं, दोन्ही खूप इम्पोर्टंट आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुंडलीमध्ये तुमचं 7वं जे घर असतं ना, हं, तुमचं 7th हाऊस ते मॅरेजचं असतं. तर ते ठीक आहे की नाही, त्याची आहे हं, ना हेल्दी म्हणजे लाईफ आहे की नाही, आहे ना, लग्नानंतर असं तर नाही आजार होणार आहे, बिमार हं, होणार आहे, आहे ना, दरिद्रता योग तर नाही आहे, हं, लग्नानंतर असं काही प्रॉब्लेम आहे. नाहीतर लग्न झालं आणि ॲक्सिडेंट वगैरे आहे का, म्हणजे मृत्यू योग आहे का, असे काही योग आहेत का, हं, डिव्होर्सचे चान्सेस आहेत की नाही, अफेअरचे चान्सेस आहेत की नाही, हे पण बघणं जरुरी आहे. हं. नाही तर मग काय होतं ना, मग तुम्हाला मग डिव्होर्स होईल, आहे ना, भांडणं होतात. त्याने काय होतं, मग खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्या त्याच्या आधी तुम्हाला खूप जरुरी आहे कुंडली मिळान करणं. कारण की लोकं येतात माझ्याकडे पण म्हणतात, "अरे, आम्ही तर पॉइंट्स मॅच केले, बट आहे ना, ऑनलाईन बट तरी आमचं पटत नाही." पटत का नाही? कारण की तुम्ही प्रॉपर कुंडली एनालिसिस केली नाही ना. काय बरोबर. केलं, ऑनलाईन गेला आणि डिटेल्स टाकले आणि सर्च केलं. अरे, 36 गुण मिळाले, 32 गुण मिळाले. आमचं तर पटणारच आहे. हं. नाही पटणार. ते असं आहे. ग्रहाला फार महत्त्व आहे हं, आपल्या हं, ज्योतिषशास्त्रामध्ये. हं, मला हा प्रश्न विचारायचा होता, की नशीब हं, आपण जे म्हणतो हं, सगळ्यात बलवत्तर हं, मानलं जातं. हं, त्याच्यानंतर कर्म हं, आणि ग्रह हं. याच्यात शक्तिशाली कोण आहे? सगळ्यात जास्त शक्तिशाली लक आहे. नशीब. हां, हं, नशीब आहे. त्याच्यानंतर कर्म. हं, तुमचे कर्म तुमच्या हातात आहेत. हं, ठीक आहे. आणि कर्मानुसार मग तुम्हाला त्याची फळ मिळत राहतात. हं, असं आहे. बाकी तुमचं मी जसं सांगितलं तुमचं सगळं काही आत्तापर्यंत लाईफमध्ये तुम्ही जन्म कुठे घेतला ते सगळं लक आहे. कंप्लीटली लक आहे. हं, ठीक आहे. मग बाकी आता तुम्हाला तुमचे कर्म आहेत ना, आता मला कोणत्या रस्त्यातून जायचंय हे मी डिसाईड करणार ना. बट कधी-कधी आणि ते डिसिजन घेण्यासाठी ते प्लॅनेट तुम्हाला इन्फ्लुअन्स करतात. तर तसं बघितलं तर सगळं कोरिलेशन आहे. अच्छा. ठीक आहे. आता सायकल आहे हां, थोडक्यात म्हणजे. सायकल आहे. हं, मला या रस्त्याने जायचं, की या रस्त्याने जायचं. आता राहू असेल तर तिकडंबाजी जास्त करणार. हं. केतू असतील तर मग म्हणतील, "अरे काय ठेवलं या जगामध्ये? सोडून द्या सगळं." ते त्या टाईपचं आहे. ते असं आहे. तर अच्छा. प्लॅनेट तुम्हाला इन्फ्लुअन्स करतात. तर डिसिजन पण तुमचा नाहीये. तुम्हाला हं, असं वाटतं, की ही माझी चॉईस आहे. हं. ठीक आहे. आता जर तुम्ही महाराष्ट्रीयन आहे, तर तुम्हाला पोहे खाणं खूप ईझी वाटतं. म्हणजे चांगलं आहे. ठीक आहे. पोहे बरोबर, खाणं बरं. नॉर्मल आहे. हं, बट तेच जर तुम्ही ना दिल्लीमध्ये जा, साउथ इंडियामध्ये जा, पोहे खाणं म्हणतात, "अरे पोहे कोण खात आहे?" हं. म्हटलं सकाळी-सकाळी कोण पोहे खातं? त्यांचं. कारण बरोबर. तुम्ही जर साऊथ कोरियामध्ये जन्म घेतला असता कोरियन, तर तुम्हाला असं वाटत असेल की ते काय खात असतील? सुशी? मला हं. तर तीच डिश आठवते म्हणून ती सांगितली. हां. तर तुम्हाला असं वाटेल अरे हे कोण खाऊ शकतं? मग ते हं, काय आहे ते तुमचे प्लॅनेट तसे झालेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं जन्म भेटला आणि त्याच्यामुळे तुमचे चॉईसेस तसे बनले. आता हं, तुम्ही सेम व्यक्ती, तुम्ही महाराष्ट्रीयन आहेत, बट यूएसमध्ये जन्म घेतला. तर हं. तुमचे जे आहे ना चॉईसेस आहेत ना ते डिफरंट राहतात. डिफरंट राहते. ते ना म्हणतात ना परिस्थिती वेगळी असते, हं. एन्व्हायर्नमेंट वेगळं असतं. त्याच्या हिशोबाने मग तुमचे प्लॅनेट तुमच्यावरती इन्फ्लुअन्स करतात आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही डिसाईड करता. म्हणजे तुमच्या मनासारखं काहीच नाही होत. सगळं तुमच्या लाईफमध्ये जे आहे ना, ते कुंडली आणि ग्रह डिसाईड करतात. ओके. ग्रहाची गोष्ट चालू आहे. मला सगळ्याच ग्रहाबद्दल बोलायचं आहे, परंतु मला पहिले केतूबद्दल बोलायचं आहे, की केतू आपल्या लाईफमध्ये फार उलथापालथ करतो. हं, फार डिस्ट्रॉय म्हणजे त्याचं हं, काही हे असतं हं, आणि त्याला घाबरतात पण लोक. 2 ग्रहाला घाबरतात. मला 2 बद्दल बोलायचं आहे. एक तर केतू आणि शनी हं. पुढे. केतूबद्दल मला सांगा बरं हे म्हणजे याला का एवढा इम्पोर्टंट प्लॅनेट किंवा आपल्या आयुष्यात एवढी उलथापालथ का होते या ग्रहामुळे? ओके. तर आतापर्यंत आपल्याला लाईफमध्ये काय एकच गोष्ट पाहिजे सक्सेस हं. आणि केतू आणि सक्सेसचं काहीच घेणं-देणं नाहीये. हां, हां, तर केतू म्हणजे काय म्हणतंय, काय पाहिजे सोडून द्या. आहे ना, छोड दो, हां. डिटॅचमेंट. ओके, पण ओके, तुम्ही ओके. जे केतू ज्या घरामध्ये बसेल ना, हं, त्या घरापासून तुम्हाला दूर करतो. सोडून हं. देण्यासाठी म्हणतो, काय पाहिजे? जसं पहिल्या घरामध्ये बसला केतू, तर काय म्हणतो, की स्वतःपासून दूर करतो. ज्या घरामध्ये बसेल त्या त्या घरातून त्याला दूर ओके, ओके, करतो. ओके. हां. आहे ना, आणि जसं लग्न कुंडली म्हणतात ना, लग्न म्हणजे पहिला घर आणि तिथे जर केतू असेल, तर ते लोकं ना क्युरियस असतात. ते हं, ना त्यांना असं वाटतं, की मी का आहे? मी हं. काय करतो आहे? काय मला ठेवलंय आयुष्यात? हां, आयुष्यात काय ठेवलंय? मला हां. काय करायचंय? मी कुठे हं, जाणार आहे? हं. आणि त्यांचे एवढे क्वेशन्स असतात ना डोक्यामध्ये, एकदम किरकिर चालू असते डोक्यामध्ये. निराशावादी हां. थोडक्यात.
आणि त्यांना ते स्वतःशीच बोलत राहतात एक हं. स्वतःचे आणि स्वतःपासूनच डिसॅटिस्फाईड राहतात. तर त्यांच्यासाठी असं म्हणलं जाते ते ना क्युरियस आहे आणि तुम्ही हे तेव्हा पण रिलेट कराल ना, जेव्हा तुमचा मूलांक 7 असेल आणि भाग्यांक 7 असेल. तेव्हा तुम्ही पण सेम कन्फ्यूज असताल, हं. क्युरियस असताल. तर मग ते सेम तुमच्यासाठी पण आहे. आणि जेव्हा केतू सेकंड हाऊसमध्ये बसतो, जेव्हा हं. सेकंड हाऊस आपला काय, आपली फॅमिली आहे. तर हे लोकं फॅमिलीपासून आहे ना दूर राहतात. म्हणजे त्यांना एक तर आता फॅमिलीसोबत राहत असतील, तरी त्यांच्याशी बोलत नाही. त्यांचं आहे ना मन लागत नाही फॅमिलीमध्ये. नाहीतर अशी काही सिच्युएशन होती, ते घरापासून दूर जातात. जॉब करायचा आहे, एज्युकेशनसाठी. मग घरापासून दूर राहतात. मग हं. आई-वडिलांना जास्त फोन करत नाहीत, बोलत नाहीत. थोडे म्हणतात ना, की असं आहे ना दूर-दूर राहणं पसंत करतात. हं. आता तेच जर केतू 6व्या घरामध्ये बसला, 6वं घर जॉबचं आहे जॉबचं. आणि हे व्यक्ती जेव्हा जॉब सोडतात ना, तेव्हा विचार करतात, "बरं झालं, टेन्शन गेलं." अच्छा. असं. आणि जेव्हा आता 7व्या घरामध्ये बसते, हं. तेव्हा ते बरं झालं मला रिलेशनशिपमधून आहे ना एकदम अच्छा. सुटका मिळाली. नॉट एव्हरीवन ठीक आहे. हां. काही केसेसमध्ये असतं हं. कारण की 7वं घर आहे ना, ते हं. रिलेशनशिपचं आहे, हं. मॅरेजचं आहे. हं. जेव्हा डिव्होर्स होतो ना, त्या टाईमला त्यांचं अशी रिएक्शन असतात. रिलीफ. टेन्शन, रिलीफ मिळालं मला, असं आहे. आता जेव्हा 11व्या घरामध्ये असतो, 11वा घर आपलं डिझायर्सचं आहे आणि केतू म्हणतो आहे ना, आता केतू म्हणतो, की जे तुमचे डिझायर आहेत, ते तुम्हाला मिळणार नाही. आता तिथं बसल्यानंतर की ना तो व्यक्ती म्हणतो, की मला नेहासोबत लग्न करायचंय. हं. तर नेहा म्हणते, "तू जगातला आखरी व्यक्ती जरी असलील, शेवटचा व्यक्ती जरी असलील ना, मी तुझ्याशी लग्न करणार नाही." अच्छा. असं होतं. म्हणजे बेसिकली तुला जे पाहिजे ते मिळणारच नाही आणि तुम्ही हं. म्हणला ना, की मला आता हा पिंक कलरचा आहे ना ग्लास पाहिजे. तर पिंक कलरचा ग्लास नाही मिळणार, रेड मिळेल, नाहीतर दुसरं काही नाही, नाहीतर मिळणारच नाही. जे ओके. पाहिजे ते कधीच मिळणार नाही. आणि अशा अच्छा. लोकांना असं म्हटलं जातं, एक सजेशन आहे, की तुम्हाला ज्या पण गोष्टी पाहिजेत ना, त्या तुम्ही ना एक तर डिझायर ठेवू नका सगळ्यात पहिले. हं. छोटे-छोटे गोल बनवा आणि त्याच्यावरती काम करायला चालू हं. करा. मग तुम्हाला थोडे बेटर रिझल्ट ओके, मिळतील. ओके. आणि असे किंवा भ्रमनिराश होणार नाही हां, तुमचे. नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जे हां. पाहिजे ते मिळणारच नाही. मिळणारच नाही. आणि दुसरं म्हणजे काय करा, केतूला गणेशजी रिप्रेझेंट करतात. तर हं. तुम्हाला जे पण पाहिजे ना, तुम्ही काय करा एका पेन आणि पेपरवरती लिहा आणि गणेशजीजवळ ठेवून द्या. हं. मग आता बाकी आहे ना गणेशजीच्या आहे ना म्हणजे हातामध्ये आहे. तुम्हाला द्यायचं की नाही. हं. गणपती बाप्पा मोरया हे तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही आहे ओके. ना त्यांना सांगितलं तर तुमचं काम होईल. पण लिहून ठेवायचं आणि हं. विसरून जा तुम्ही काय मागितलंय. मग अच्छा. चान्सेस आहेत की तुम्हाला ॲटलीस्ट मिळेल तरी. हं. आणि जेव्हा 12व्या घरामध्ये केतू असतो, तर ते आता 12वं घर आहे ना मोक्षचं घर आहे. मोक्ष. ठीक आहे. तर मग तिथं आता बसला असं हं. म्हणतात, की ना तिथं जेव्हा ना केतू येतो ना, हे तुमचा आखरी जन्म आहे. पण आतापर्यंत मला कोणी येऊन वापस सांगितलं तर नाहीये, तर मग कन्फर्म हां. सांगू शकत नाही, की खरंच हा आहे ना वाह! मोक्षचं घर आहे की नाही. हं. पण अशी लोकं ना दोन्ही हाताने आहे ना खर्च करतात. हं. त्यांच्यासाठी आणि जेवढं करतात त्यांना माहिती आहे ना आता आयुष्यात काहीच नाही राहिलंय. मला हं. खर्च करायचंय ते आणि ते खूप दानवीर पण असतात. चांगलं दान करतात. अच्छा. आणि अजून एक पॉइंट जेव्हा सेकंड हाऊसमध्ये असतो ना, सेकंड हाऊस आपला फूडचा पण आहे. हं, हं. ठीक आहे. आणि आपला पैशांचा पण हाऊस आहे. तर हं. अशी लोकं ना खूप खर्च करतात आणि त्यांच्याजवळ पैसा बिलकुल टिकत नाही आणि हं. ते जेवढे खर्च करतात तेवढा त्यांच्याकडे पैसा वापस येतो. केतू काय म्हणतो, "जाने दो." जाऊ द्या म्हणजे मग तुम्हाला मी खूप सारं देईल. पण तुम्ही जेव्हा पकडून बसायचं म्हणता ना, की नाही मला ही गोष्ट पाहिजे, हं. मग तर नाही देणार. तू किती पण काही कर, नाही देणार मग. हे असं आहे केतूचं काम. आणि अशी लोकं जर कंजूस झाले, तर मग हं. त्यांचं पोट खराब होतं. आणि मग त्यांना फायनान्शियल क्रंचेस पण खूप जास्त येतात. तर मग त्यांना कंजूस नका होऊ, हीच आहे ना सजेशन राहते. हं. केतू सेकंड हाऊस त्यांना पैसे देऊ शकतो. खुले दिल से बांटो. हां, बस पैसे खर्च हं. करा, मग पैसे येतील. आणि जसं तुम्ही सेव्ह करायचा बघितला, हं. म्हणतात पैसे पाहिजे बेटा, आता सडवते. तर नाही भेटणार. असं आहे केतूचं काम. अच्छा. इंटरेस्टिंग हां. आहे. केतू फार आणि इंटरेस्टिंग. केतू ज्या प्लॅनेटसोबत बसतो ना, केतूला ना कैची म्हणतात. कट करायचं काम करतं. अच्छा. हां, आता शनी काय आहे? कर्म आहे. तुमचा हं. सेकंड क्वेश्चन बरोबर. शनी होता ना, हं. तर शनी काय आहे? कर्म आहे. हं. तुमचं हार्डवर्क आहे, तुमचे परिश्रम आहेत, हं. तर त्याला रिप्रेझेंट करतो. आणि जर तुमचं कुंडलीमध्ये असे ना, जसं BNN एक सब्जेक्ट आहे, हं. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या शनीच्या पोझिशननी सांगू शकतो, की तुमच्यासाठी कोणतं करियर बेस्ट आहे, तुमच्या करियरमध्ये किती कट्स लागतील, तुम्हाला किती ब्रेक्स लागतील, तुम्हाला करियरमध्ये कोणता काम केल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळेल, हे त्याने क्लिअरली माहीत होतं. आणि बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमची डेट ऑफ बर्थ असेल तरी ॲक्युरेटली सांगता येईल. तुम्हाला तुमचा टाईम नसेल, तरी माहीत नसेल ना, तरी चालेल. हं. इतकं ॲक्युरेटली सांगता येतं. बरं. आता शनी तुमचा आहे ना कर्म आहे आणि केतू जेव्हा त्याच्यासोबत बसतो ना, तुमचे करियरमध्ये 3 ब्रेक्स लागतात. हं. म्हणजे 3दा तुमचं करियर चेंज होतं. बरं. हां, 3 वेळा होणार म्हणजे होणारच. आता तुमची इच्छा असेल, की मी IPS बनायचंय. तुम्ही किती हात-पाय म्हणजे हे करा म्हणजे घासा मला हे होणार पाहिजे, नाही. पाहिजे, होणार तर नाही. 3 वेळा तुमचं काही ना काहीतरी करियर तुम्ही आता पहिल्यांदा जॉब करत होता. हं, ते हं. सोडून तुम्ही गव्हर्नमेंटची जॉब केला. नाहीतर हं. गव्हर्नमेंटचं पण सोडून मग नंतर बिझनेस केला. म्हणजे असं काहीतरी तुमचे 3 वेळा तर कट लागतात. कमीत कमी 3 वेळा लागेल, नाहीतर तिसरं काम सोडून चौथं का 3 ते 4 वेळा कट तर लागतेच. असं आहे. बरोबर. तसं माझं पण शनी केतू आहे. मी हं. पण पहिले जॉब केला, नंतर बिझनेस केला, नंतर जॉब केला. परत ते सगळं सोडून आता ॲस्ट्रोलॉजीमध्ये आले. ते हं. असं आहे. तर 3 वेळा कट तर लागणारच आहे. 3 वेळा ब्रेक तर करणारच आहे. म्हणून तर केतूला कैची असं म्हणतात. हं. असं आहे. आणि आता शनीला घाबरतात लोकं. हां, शनीला घाबरतात कारण की कर्म आहे ना. शनीला ना तुम्ही
प्रिन्सिपल समजा, हं. आता शाळेमध्ये ना स्ट्रिक्ट रूल्स असायचे, की तुम्हाला 7 वाजताच यायचं. जेव्हा 7:01 झाले, 7:02 झाले, ऑन टाईम इज लेट असं म्हणायचे. आता माझे बरोबर, प्रिन्सिपल बरोबर. शाळेतले असंच म्हणतात, ऑन हं. टाईम इज लेट. तर तुम्ही जर आहे ना लेट म्हणजे 7 बिफोर टाईम. 7 वाजता जरी आला, तर तुम्ही लेट आहात. तर हं. मग त्या टाईमला काय करायचे प्रिन्सिपल तुम्हाला ना शिक्षा द्यायचे, हं. तुम्हाला असं काहीतरी पनिशमेंट द्यायचे. म्हणून हं. लोकांना प्रिन्सिपल बिलकुल आवडत नव्हते. आवडत नाही. तर तसंच ते शनीचं काम. कर्मप्रधान. हां. आणि माझ्या हिशोबाने शनी इज मनी. शनी हं. जेवढा पैसा देऊ शकतो तेवढं कोणीच देऊ शकत नाही. आणि सेकंड नंबरला आहे राहू. हं. राहू कलियुगचा राजा आहे आणि राहू एवढं पण पैसे देतो आणि सक्सेस, शॉर्ट टर्म सक्सेस फक्त राहू देऊ शकतो आणि हं. लाँग टर्म सक्सेस जे आहे ना ते शनी देतो. शनी देतो. आणि मोदीजी बेस्ट एक्झाम्पल आहे. शनी आणि राहूमुळेच त्यांचं जे पण सक्सेस आहे ना ते आहे. ते दोन्ही साथ देतात हां, त्यांना. कारण की त्यांचा मुलांक जे आहे ना तो 8 आहे आणि हं. राहू त्यांचा 6th हाऊसमध्ये. जेव्हा 6th हाऊसमध्ये राहू येतो ना त्या टाईमला असं म्हणजे तुमच्यासमोर तुमचे शत्रू टिकत नाहीत. हां. तुमच्याबद्दल मी काही जरी बोलले ना ते आपोआप संपल्या जातात. असं आहे. तुम्हाला इथं बसून मला आन्सर नाही करायचं. म्हणजे तुमच्या शत्रूंना आन्सर नाही करायचंय. असं आहे. तर मग राहू आणि शनी हे म्हणून 2च प्लॅनेट मोदीजी आहेत. कोणाला उत्तर देतच नाहीत. देतच नाहीत. सरळ पुढे निघून हां, जातात. आणि ही इज रायझिंग. तर असं आणि आहे. काही दिवसांनी विषय विसरून जातात हां, लोकं. विषय विसरून जातात तसं आहे. तर मग शनी राइट, राइट. तुम्हाला खूप पैसा देऊ शकतो, पण तो हं. कसा आहे कर्मकारक आहे. तुम्ही कर्म करा. शनी कसा म्हणतो तुम्हाला पैसे पाहिजेत, करोडपती बनायचंय. हं. ठीक है बेटा, आ जाओ मैदान में. असं आहे. हां. मग तू काम मेहनत करो. मेहनत करण्यासाठी रेडी आहे ना, हं. तर मग मी देतो. ठीक आहे. मी फक्त चेक करतो. तू रिअलमध्ये आहे ना कॅपेबल आहेस की हं, नाही? हं, नाहीतर मी हं. असंही कोणाला देऊ शकत नाही. आहे ना, त्यासाठी फक्त चेक करता. आणि अजून एक एक्झाम्पल ना विराट कोहली आहे. त्यांचं जे सक्सेस आहे ना हं. आणि ते पण आहे ना शनी आणि राहूमुळेच आहे. जेव्हा शनी पहिल्या घरामध्ये बसतो, त्या टाईमला ना तुम्हाला खूप हार्ड वर्क करायला लावतो आणि तुम्ही जेवढे डिसिप्लिन राहताल ना, तेवढं तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस मिळतं, राईज मिळतं, हं. शाईन मिळतं आणि नेम फेमही मिळतं. विराट कोहली आणि अंबानी हे हं. 2 बेस्ट एक्झाम्पल आहेत. त्यांच्या पण फर्स्ट हाऊसमध्ये ना शनी आहे आणि हं. त्यांचं तर सक्सेस माहीतच आहे. हं. किती श्रीमंत आहेत ते आणि ते सांगायचंच नाही. हार्ड वर्किंग पण आहेत. असं आहे. खूप छान. काय होतं, की मला सगळ्याच ग्रहांबद्दल बोलायचं होतं. परंतु आता जसं तुम्ही राहू आणि राहू आपलं केतूचं सांगितलं, थोडंसं त्यांना शांत करायचं असेल किंवा आपल्याला इच्छित रिझल्ट पाहिजे असतील, तर गणेशाला आपण ते लिहून ठेवू शकतो. हां. तसं काय होतं, आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण आहे आणि प्रत्येकाला कुठला ना कुठला गव्हर्न करणारा एक प्लॅनेट आहे. हं. तर ते 9च्या 9 प्लॅनेट असं थोडक्यात सांगू शकतो आपण त्यांना थोडंसं सॅटिस्फाय किंवा हं. शांत कसं करायचं? ओके. आता मी जर तुम्हाला सांगितलं ना, की तुम्ही शांत करू शकता आणि सगळे प्लॅनेट तुमच्या घरामध्ये तुम्हाला बिलीव्हच होणार नाही. तुम्हाला असं वाटेल, की घरामध्ये प्लॅनेट म्हणजे? हां, घरामध्येच आहेत. मी सांगते ना कसे आणि हं. खूप ईझी आहेत. पण तुम्ही म्हणताल, की नाही, नाही ही रेमेडी नका सांगू. हा उपाय नाही काहीतरी चालणार. अवघड सांगा. अवघड सांगितलं तर मग तुम्हाला ईझी हे वाटेल, की अरे अवघड आहे ना, तर मग तुम्हाला असं म्हटलं ना, तुम्ही एक काम करा, हे जो धागा आहे हं. ना, तुम जाऊन आहे ना नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला बांधा, मग तुमचं काम नाही, होईल. नाही, नाही. मग तुम्हाला असे नाही पाहिजे. हां, आपल्याला आपले प्रेक्षक सॉर्टेड आहेत. हां. तुम्ही ईझी आणि जे पटणार आहेत तेच उपाय ठीक आहे. पाहिजेत. तर बेसिकली सगळे जे प्लॅनेट आहेत ना, ते तुमच्यामध्येच आहेत. ठीक आहे. सगळे प्लॅनेट. राग आहे, लोभ आहे, ईर्ष्या आहे, मला हं. श्रीमंत व्हायचंय, मला लग्न करायचंय. हे सगळ्या तुमच्या इच्छा आहेत ना, त्या सगळ्या भावना आहेत, फीलिंग आहे, ते तुमच्यामध्येच आहेत. हं. ठीक आहे. तुम्हाला आहे ना राजा बनायचंय सूर्यासारखं, जग जिंकायचंय राहूसारखं, श्रीमंत व्हायचंय व्हीनससारखं, वीनस शुक्रासारखं. ठीक आहे. काम करायचंय, कर्म करायचंय शनीसारखं. शनीसारखं. करेक्ट. आता तुम्हाला पण हां. एस्ट्रोलॉजी यायला लागली आहे. करेक्ट. आणि मला आहे ना शौर्य पाहिजे, मला आहे ना वॉरियर बनायचंय मंगळसारखं. मंगळासारखं. तर हे सगळे प्लॅनेट आहे ना तुमच्यामध्येच आहेत. या सगळ्या फीलिंग आहेत ज्या तुमच्यामध्ये आहेत. हं. ठीक आहे. आणि आता कोणाकडे जास्त आहे, कोणाकडे कमी. फक्त त्याच्यामुळे आपण थोडे डिफरंट होतो. हं, आणि हं. याच्यावरती जे आहेत ना, ते सगळे म्हटले ना राधा-राणी येतात. ठीक आहे. हं. त्यांना तुम्हाला फक्त त्यांचं मी ऑलरेडी सांगितलं नामजप करायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक तुम्हाला काम करायचं ना, जसं आता तुमचा सूर्य आहे, ते हं. तुमचे पिता आहेत, तुमचे वडील आहेत. त्यांच्या हं. रोज आहे ना त्यांची सेवा करायची, त्यांच्या पाया पडायचंय. तुमचा सूर्य चांगला होतो. ठीक आहे. सूर्याला नमस्कार करायचे अगेन. हं, हं. सूर्य तर दिसतोच ना आपल्याला सकाळी-सकाळी. बरोबर, तर तुम्ही बरोबर. 7 ते 7:30 याच्या आधी तुम्ही ना सूर्याला नमस्कार करा. ठीक आहे. हं. तुम्हाला जल द्यायचंय, नाही द्यायचं तुमचा चॉईस आहे. ठीक आहे. काही लोकं माझ्याकडे येतात विचारतात, की आता हे नामजप जे करायचंय ते अंघोळ करून करायचं की काय करायचं? सूर्याला पाणी अंघोळ नाही करून करायचं की नाही काय हां. करायचं? असे असे फनी क्वेशन्स असतात. हं. मला असं वाटतं मजाकमध्ये विचारतात. हां. ठीक आहे. आणि जे चंद्रमा आहे तुमचा, ठीक हं. आहे, म्हणजे मून आहे, तो तुमची माता आई. आहे, तुमची आई आहे. तर त्यांचे पाय दाबायचे, त्यांचा नमस्कार घ्यायचा, त्यांची सेवा करायची. तुमचा चंद्रमा चांगला राहील आणि चंद्रमा चांगला झाला की तुमचा कॅश फ्लो चांगला राहतो. हं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ते करणं जरुरी आहे. आणि जेव्हा आहे ना तुमचा गुरु जो आहे, म्हणजे हं. गुरु बृहस्पती, ते तुमचे हं. गुरु आहेत. हं. त्यांची रिस्पेक्ट करायची, त्यांची बॅक बिचिंग नाही करायची. त्यांच्याबद्दल आहे ना तुम्ही असं काही आहे ना पाठीमागे बोलताय ना त्यांची चुगली वगैरे करता, ते नाही करायचं. त्यांचा मजाक नाही उडवायचा.
तर त्या तुमचे मग चांगला गुरु राहतो. हा, जो राहू आहे तर तुमचे इनलॉज आहे, तुमचे सासरचे जे लोक आहेत ना ते राहू आहे, तर त्यांची रिस्पेक्ट करायची, त्यांना त्रास नाही द्यायचा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि मंगळ जो आहे तर तुमचा सासरचे लोक. हा, राहू म्हणजे तुमच्या सासरचे लोक लोक हे त्याच्यासाठी थोडं अवघड आहे. हा, अवघड आहे. ओके. जो मर्क्युरी आहे तो तुमची मुलगी आहे, तुमची बहीण आहे. ठीक आहे. मग आता मुलीचे तुम्ही म्हणजे मुलीचे तर तुम्ही रिस्पेक्ट करा, काही लोक नाही करत बेसिकली. मी ऍक्च्युली हे बऱ्याच लोकांना म्हणते, तुमचा बिझनेस चालत नसेल ना, आणि हे तुम्ही रेमेडी करून बघा. तुमच्या मुलीचे तुम्हाला पाया पडायचे आणि कामाला जायचंय, तुम्ही 1 महिना करून बघा. मी करतो रोज. आणि त्याचा रिझल्ट तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना सांगू शकता. मी रोज करतो. हा, आणि आणि मी लिटरली ती सांगते. नाही, मी पडत नव्हतो. सुरुवातीला जाताना माझी मुलगी बाहेर जाताना पाया पडायची. तर मला ती सांगायची नंतर, आता तू पड, म्हणजे कॉपी करण्यासाठी. पण ते आता सवय लागून गेली. मी रोज बाहेर पडताना तिच्या पाया पडून जातो. आणि तुमचा सक्सेस त्या लोकांना माहितच आहे. ठीक आहे. तर तुमचा बिझनेस चालत नसेल, तुम्हाला अडथळे येत असतील तुमच्या कामामध्ये, तर तुम्ही तुमच्या मुलीच्या खरंच पाया पडा. तुमचं काम लिटरली खूप चांगलं चालेल. आणि मी हर एक बिझनेसमॅनला हेच म्हणते, तुमचं कम्युनिकेशन पण चांगलं होईल त्याने. ठीक आहे. तर तुमच्या बेसिकली त्यांची रिस्पेक्ट करायची, तुमच्या बहिणीसोबत चांगले रिलेशन ठेवायचे, तिला गिफ्ट द्यायचे आहेत. आणि जेवढे तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट देताल ना, ठीक आहे, इव्हन माझे भाऊ पण मला खूप गिफ्ट देतात बरं, आणि लिटरली दे आर डुईंग गुड. आता द्यावेच लागतील. ऍस्ट्रोलॉजर सांगते म्हणजे. हा, हे माझ्या भावासाठी पण आहे. तर नाही, बेसिकली ना तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही जेव्हा हे गोष्टी करता ना, तुमच्या मुलीला करता, तुमच्या बहिणीला करता, मग तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतं. रिलेशन चांगले ठेवायचे. चला ठीक आहे, तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ऍटलीस्ट नीट गोड बोलू शकता ना, चांगले रिलेशन ठेवू शकता ना. मंगळ तुमचा भाऊ आहे. ठीक आहे. आजकाल लोक प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात. माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे, प्रॉपर्टी तर मागते ना, काय किडनी तर नाही मागत आहे ना, देऊन टाका ना, काय फरक पडतो, स्वतःचा भाऊ तर आहे. ठीक आहे. माझ्यासाठी होऊ शकतो, तुम्हाला इझी वाटतंय, पण मला असं वाटतं एक रिलेशनपेक्षा प्रॉपर्टी जास्त इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही थोडंसं ठीक आहे, आज आहे, आणि कोणतं, मला असं वाटतं, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा मरताल ना, त्यात तुम्ही ती प्रॉपर्टी इथं सोडून जाणार आहेत. ते रिलेशन फक्त राहील ना, थोडं जेवढे दिवस आहे तेवढं चांगलं राहू शकता. मंगळ म्हणजे तुमचा भाऊ आहे, भावासोबत रिलेशन चांगले ठेवायचे. आणि असं माझं पर्सनल बिलीव्ह आहे. ज्या घरामध्ये 2 भाऊ मिळून, बहिणी मिळून, बहीण भाऊ मिळून काम करतात ना, ते घर पुढे येते. तुम्ही अंबानी फॅमिली बघा, ठीक आहे, अडाणी फॅमिली बघा, ते फॅमिली आहेत. आणि त्याचं अजून एक रिझन पण आहे. जेव्हा आपलं जे सेकंड हाऊस असतं ना, ते पैशाचं असतं आणि फॅमिलीचं असतं. आणि जेव्हा त्याचा लॉर्ड 10th हाऊस मध्ये बसतो ना, असे व्यक्ती जर फॅमिली सोबत काम करतात ना, ते पुढे येतात. त्यांचा ना पैसा घरामध्येच येतो आणि त्यांना खूप राईजही मिळते. आणि आता राहिला प्रश्न केतूचा. ठीक आहे, केतू तुमचा मुलगा आहे, तर मुलासोबत पण रिलेशन चांगले ठेवा. काही लोकांचे असतात, मुलासोबत नॉर्मली सगळे ठेवतातच, पण केतू रिप्रेझेंट करतो ना त्याला. आणि शनी जो आहे तुमचे ना, जे ओल्ड पीपल आहेत ना घरामधले, त्यांना पण रिप्रेझेंट करतो. आणि तुमचे जे सर्वंट आहेत, तुमचे जे कामवाले आहेत, ठीक आहे, काम करतात तुमच्या हाताखाली, ठीक आहे, ऑफिस बॉय म्हणा, ठीक आहे, जे मेड आहेत, सर्वंट आहेत, ते तुमचे शनी आहे. तुम्ही त्यांच्याशी चांगले रिलेशन ठेवा. त्यांचे पैसे बिलकुल बुडवू नका. त्यांना वाटलं तर दिवाळी, दसरा या टाइमला ना गिफ्ट देत जा. आणि जेवढं तुम्ही देताल ना, शनी तेवढं तुम्हाला रिटर्न मध्ये देईल. इनफॅक्ट आहे ना, दिवाळी बोनस वगैरे तर त्यांना द्यायलाच पाहिजे. मग तुम्हाला शनी पण म्हणतो, शनी खुश होतो बेसिकली त्याने. ठीक आहे. जे तुमचे असे कचरा उचलणारे लोक आहेत, हे ना, रिक्षावाला, चायवाला, भाजीवाला, या लोकांना पण तुम्ही एक्स्ट्रा पैसे देत जा. म्हणजे एक्स्ट्रा नाही, जेवढे मागितले तेवढे द्या. ठीक आहे, बार्गेनिंग नका करू. अरे कढीपत्ता फ्री द्या, टोमॅटो फ्री द्या, असं काही नाही. पण 1-2 रुपयासाठी बिलकुल बार्गेनिंग नका करू. मग आय थिंक सारे पॉइंट आपले झालेले आहेत कव्हर. हो. म्हणजे असा कुठला एखादा एक ग्रह, मला असं वाटतं आपण ऑफ कॅमेरा बोलताना सांगितलं की त्या ग्रहामुळे माणूस ना खूप जास्त उठतो आणि खूप जास्त खाली पडतो. म्हणजे सर्वात जास्त सक्सेस देणारा आणि खाली घेऊन गेला तर खूप जास्त खाली घेऊन जाणारा शनी आहे, राहू आहे. राहू. ओके. शनी राहू, जसं मी म्हटलं की शनी आणि राहू दोन्ही आहे. शनी कसं आहे, तुम्हाला पहिले खूप हार्डवर्क करायला लावतो, आणि मग देतो. आणि जेव्हा देतो तेव्हा ना चिप्पड फारके देतो, असं आहे. म्हणजे एकदा देतो ते खूप खूप एक्स्ट्रीम लेवलवर देतो. आणि तुम्हाला जर करोडो कमवायचे असतील ना, तर तुम्हाला व्हीनस देईल, बाकी मर्क्युरी देईल, मून देईल, चंद्रमा देईल, बाकी देऊ शकतो. पण तुम्हाला अब्जो करोडो रुपये कमवायचे असतील ना, तर तुम्हाला फक्त शनी देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे राहू, तो देऊ शकतो. राहूला तुम्हाला स्ट्रॉंग करणं जरुरी आहे. म्हणजे नसेल तर बघा, सगळ्यांसाठी जरुरी नाही. काही पोझिशन अशा असतात ना, की ज्याच्यासाठी राहू ऑलरेडी चांगला आहे. त्यांना फक्त ना त्याच्यात ना काही थोडंसं काम, म्हणजे त्याची काही ऍक्टिव्हिटी करायच्या ज्याने तो अजून चांगला होईल. ठीक आहे. आणि जर चांगला नसेल तर त्याला पॅसिफाय करायचं, म्हणजे तुम्हाला खराब रिझल्ट नाही देणार. राहू असं एक लोता प्लॅनेट आहे ना, चांगले पण रिझल्ट देतो आणि खराबही रिझल्ट देतो. अशा काही त्याचे पोझिशन असतात. त्याच्यामुळे ते थोडासा डिफर करतं की तुमच्या कुंडलीमध्ये राहू कसा आहे, त्याच्यावर डिपेंड करतं. मागे एक पॉडकास्ट झाला होता आणि त्या पॉडकास्टमध्ये मला एक प्रश्न विचारायचा होता. तो कदाचित उत्तर मला मिळालं नाही. मला इथे विचारायला आवडेल की आपल्याला नजर लागते.
त्यांनी सांगितलं होतं पर्टिक्युलर एका राशीच्या किंवा एका कुंडलीमध्ये सुद्धा असतं की त्या व्यक्तीला नजर जास्त लागते. पहिले तर मला सांगा की नजर लागणं, नजर दोष वगैरे खरंच काय अस्तित्वात असतं का? किंवा काही त्याच्यावरती उपाय वगैरे केले जाऊ शकतात का? हां. नजर म्हणजे बेसिकली काय? आता माझ्या डोळ्यामध्ये तुमचं तुमचं जे ग्रोथ आहे ते हं. खटकतंय. ती हं. नजर आहे. आता मी म्हणलं, की "अरे यार, हे ना आता हे राजमंचवाले किती पुढे जातायत, किती त्यांना व्ह्यूज हं. येतायत. ते ना मला नाही चांगलं वाटत ते." मग मी काय ते ईर्ष्या होतीये. तर ती हं. बेसिकली नजर आहे. ठीक आहे आणि ते रिअल अच्छा. असते. तुम्ही आता Instagramला फोटो टाका आणि तुम्ही तुम्ही बेसिकली कपल आहात हां हं, हं. आणि तुम्ही तुमच्या वाईफसोबत फोटो टाका. दुसऱ्या हे दिवशी घडतं, खरंच आणि खरंच घडतं. होतं. होतं काय ना भांडणं व्हायला लागतात. नाहीतर काय होतं, की म्हणजे काही ना काहीतरी बिमार होऊन जाते. एखादी व्यक्ती बिमार होते. आणि स्पेशली काही पोझिशन असतात जसं ना काही सांगते जसं राहू 4th हाऊसमध्ये असेल तर तुम्हाला नजर लागते. 8th हाऊस मध्ये असेल तर तुम्हाला ब्लॅक मॅजिक पण खूप लवकर होईल. नजरही लागते. 11th हाऊसमध्ये असेल तरी पण तुमचा ना तुम्हाला लगेच नजर लागू शकते. इतकी नजर लागेल की दुसऱ्या दिवशी तुम्ही बिमारच पडताल आणि तुम्ही नंतर आहे ना Instagramला आहे ना व्हिडिओ बनवताल की नजर इज रिअल असं आहे. ते असं असतं. ते नजर लागती. ठीक आहे आणि त्याचा उपाय म्हणजे ते घरचे जे म्हणजे ना पहिलेचे जे लोकं होते ना नजर काढण्यासाठी ज्या रेमेडी करत होत्या ना आणि आईला ते माहीत असतं. तुमच्या घरामध्ये जी पण पद्धत चालू आहे त्या रेमेडी करत जा. ठीक आहे. बेसिक मला एकच माहिती आहे की ते मिरचीने करतात आणि काहीतरी मिरची, चप्पल, हां, झाडू. हां. करेक्ट. आणि आई बेस्ट आहे ती नजर काढण्यासाठी. त्या जे रेमेडी करतात ना आजी आणि आई त्याच करायच्यात. बाकी मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगायची मला गरज वाटतं नाही. ती जी नजर काढताना हां. तिची जी भावना आहे ना, तीच त्या सगळ्या गोष्टीला करेक्ट करत हां. असेल असं मला वाटतं. हां. बट असं असतं की आईने नजर काढलेली लवकर निघत नाही. तर आजीनं काढली ना तर लवकर निघून हो जाते. का? हां, बरं. आईची नजर कशी चांगलीच असते ना. हं. आई इज द बेस्ट असं. ओके. याच्यामध्ये मी जसं आपण पहिल्यापासून पॉडकास्ट सुरू होता ना, की त्याच्यात दशा फार महत्त्वाच्या असतात. मागे पण 1-2 पॉडकास्टमध्ये मी ही दशांवरती फार बोललेलो आहे. ह्या दशा, अंतर्दशा, महादशा हा काय प्रकार असतो? ओके. दशा, महादशा समजण्याआधी ना तुम्हाला दशा बेसिकली मिळते कशी हे हं. समजणं इम्पॉर्टंट आहे. हं, हं. ठीक आहे. जशी आपली जी राशी आहे ना हं. ती खूप मोठी आहे. आता तुम्ही या स्पेसवरती राहता, तुम्ही या ॲड्रेसवरती राहता. जर मला तुमच्या स्टुडिओवर यायचं असेल, तर तुम्ही म्हणता की माझं पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये कुठे? कात्रजमध्ये. कात्रजमध्ये कुठे? एका एरियाचं नाव सांगताल. ते ना इथे या म्हणून. कोणत्या बिल्डिंगमध्ये? ए विंगमध्ये या. हं, हं. कोणता नंबर आहे? तर म्हणताल की 1102 असा काहीतरी हं, हं. नंबर सांगतात. तर हे अच्छा. बेसिकली काय तुम्ही स्पेसिफिकेशन दिलंय. हं, तर मग हं. तशी राशी तर खूप मोठी आहे ना. आता हं. माझा राहू एरीजमध्ये बसलाय एक्झाम्पलला. तर मग आता एरीज तर खूप मोठं आहे. तर मला कसं कळणार एक्झॅक्टली कुठं बसलाय आणि नेमकं कोणत्या पोझिशनवरती आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी नक्षत्र आणले. हं, हं, ठीक आहे. हं. आणि नक्षत्रामध्ये पण आहे ना 27 नक्षत्रामध्ये त्यांनी डिव्हाईड केलं आणि नक्षत्रामध्ये पण त्यांना अजून 4 पद आहेत. म्हणजे अश्विनी 1, अश्विनी 2, अश्विनी 3, अश्विनी 4. ठीक आहे. आणि आता तुमचा चंद्रमा ज्या राशीमध्ये असेल, ठीक आहे, ज्या नक्षत्रामध्ये असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला दशा मिळते. ठीक आहे. म्हणजे कसं आता तुमचा चंद्रमा एरीजमध्ये आता एरीजमध्ये तुमची अश्विनी आहे एक्झाम्पल. अश्विनी तुमचं नक्षत्र आहे. तर अश्विनीचा जो मालिक असेल ना तर तुम्हाला ती दशा पहिली मिळेल. ठीक आहे. नक्षत्राच्या मालकामुळे तुम्हाला दशा मिळते. ठीक आहे. आता महादशा म्हणजे काय? एक मोठा टाइम पिरियड असतो. एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करण्यासाठी. हर एक प्लॅनेटची दशा वेगळी असते. जशी आहे ना चंद्रमाची म्हणा, केतूची 7 वर्षाची असते. शनी. हां, शनीची आहे ना 19 वर्षाची असते. तशा प्रकारे हर एक प्लॅनेटची आहे ना वेगळी दशा असते. ठीक आहे. तर आहे ना तुम्हाला आता कळायचं तुम्हाला फक्त माहिती करून घ्यायची तुमची कोणती दशा चालू आहे. आता तुमची कुंडली आहे ना 100 प्रॉमिसेस करते, की तुम्हाला श्रीमंत होईल, तुम्ही श्रीमंत बनताल, तुमचा ॲक्सिडेंट होईल, तुम्हाला आहे ना हार्ट अटॅक येईल, तुमच्या आहे ना आयुष्यामध्ये काय चॅलेंजेस येतील ते सगळं लिहिलेलं असतं. ठीक आहे. बट ते कधी होईल याचा जे आन्सर आहे ना ती तुम्हाला दशा सांगते. अच्छा. ठीक आहे. दशामुळे कळेल की तुमच्या लाईफमध्ये कोणता इव्हेंट कधी होणार आहे. बरोबर. ठीक आहे. एखादी कुंडली खूप चांगली आहे त्याला खराब करू शकते एखादी खराब दशा आणि एखादी कुंडली किती बेकार असू द्या बट एखादी चांगली दशा मिळाली ना ती कुंडली अपलिफ्ट करते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर मी म्हणलं की तुमच्या कुंडलीमध्ये लिहिलंय की तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे बट तुम्ही 120 वर्षाचे झाला तेव्हा तुम्हाला अरे वा मी तर वाचलो असं वाटेल ना. आणि नंतर मग दुसरं म्हणलं तुम्ही श्रीमंत होणार आहेत बट तुम्ही काय 100 वर्षाचे झालं तेव्हा मग अरे यार तोपर्यंत मी जिवंत राहील की मला नाही माहिती ना तर मग काय फायदा. ठीक आहे. तर यालाच म्हणतात ना राईट टाइमला राईट दशा मिळणं खूप जरुरी आहे. नाही तर मग तुमच्या लाईफची स्टोरी काहीतरी वेगळी असते आणि तुमच्या लाईफची ना गोष्टच वेगळी बनून जाते. तर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला प्रॉपर दशा मिळणं. आणि हे दशा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. मग त्याच्यामध्ये पण आता अंतर्दशा असते. ठीक आहे. तो 2.5 वर्षाचा टाइम पिरियड असते मोठी 2-2.5 वर्षाचा आणि त्याच्यानुसार तुमचे इव्हेंट्स डिसाईड होतात की तुम्हाला कोणती गोष्ट कधी मिळणार आहे. अशा प्रकारे. वा वा खूप छान. म्हणजे मला इतकं छान कधीच समजलं नव्हतं फ्रँकली स्पीकिंग दशा आणि महादशा वगैरे. आता हे एवढं छान सांगितलं ना म्हणून मला पुढचा तसाच एक प्रश्न विचारायचा आहे. शनीची 7.5 लागते. 7.5 लागते हे लोकांना काय माहित असतं. 7.5 लागलं म्हणजे काय झालं आता 7.5 वर्षासाठी वाट लागली माझी. एवढंच लोकांना माहित असतं. ही शनीची 7.5 लागते म्हणजे नेमकं काय होतं हे जसं समजावून सांगितलं तसंच मला सांगा बरं. त्याच्या आधी तुम्हाला एक छोटासा कॉन्सेप्ट समजणं जरुरी आहे. तो आहे गोचरचा ट्रान्झिट
ट्रान्झिटचा. ठीक आहे, ज्या टाइमला तुमचा जन्म या धर्तीवर झाला, तुम्ही या धर्तीवर प्रकट झाला, तर तुमची जी कुंडली आहे ना ती फिक्स असते. ते जे प्लॅनेट पोझिशन आले ना तर ते फिक्स राहणार आहेत. 8th हाऊस मध्ये राहू आहे, 1st हाऊस मध्ये शनी आहे, ते एरीज राशीमध्ये आहे. ठीक आहे ना, स्कॉर्पिओ मध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये तुमचा आहे ना हे आहे, वृश्चिक राशीमध्ये सॉरी तुमचा राहू आहे, हे फिक्स राहणार आहे. ठीक आहे, ते चेंज नाही होणार. मग आता प्लॅनेट आता एकदा जेव्हा तुम्ही जन्म झाला त्या टाइम नंतर ते मूव्ह केलेले आहेत आणि ते जी मुव्हिंग आहे ना, जे भ्रमण आहे त्याला गोचर म्हणतात. ठीक आहे, आता जर बघितलं ना पायसेस मध्ये जी मीन राशी आहे तिथे शनी बसलेला आहे. ठीक आहे, आता त्याचं याच वर्षी ट्रान्झिट झालंय. ट्रान्झिट म्हणजे त्याला गोचर म्हणतात. ठीक आहे, तर अशाच प्रकारे हर एक प्लॅनेट काय करतो, मूव्ह होण्यासाठी एक टाइम पिरियड घेतो. जसं ज्युपिटर आहे 1 वर्षाचा, म्हणजे गुरु 1 वर्ष टाइम घेतो. चंद्रमा सगळ्यात छोटा टाइम पिरियड घेतो, म्हणजे 2.5 दिवसांनी तो चेंज होतो. असं असतं. ठीक आहे, आणि शनी हा एक ओल्ड प्लॅनेट आहे. ठीक आहे, मोठा प्लॅनेट आहे. तर मग त्याला जर ना चेंज करण्यासाठी आता तुम्ही एक भारी वस्तू जर तुम्हाला उचलून एका ठिकाणी ठेवायची असेल तर तुम्हाला टाइम लागेल. तर शनी काय करतो, एक राशीतून मूव्ह होऊन वापस सेम ठिकाणी येण्यासाठी 30 वर्षाचा टाइम पिरियड घेतो. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही आता आपल्याकडे 12 राशी आहेत, जेव्हा तुम्ही 30 ला 12 डिवाइड करता तर 2.5 येतं. ठीक आहे, मग ते 2.5 असं काउंट होतं. मग आता फॉर एक्झाम्पल आता तुमचा चंद्रमा ज्या राशीमध्ये आहे ती तुमची राशी असते. ठीक आहे, आता मला जर कोणी विचारले माझी राशी कोणती आहे, माझा चंद्रमा अगर कॅन्सर राशीमध्ये आहे, ठीक आहे, तर माझं कर्क राशी झाली. ठीक आहे, कोणता नंबर मध्ये लिहिलेला आहे त्याच्या हिशोबाने माझी राशी होते. आता फॉर एक्झाम्पल आता जो शनी आहे तो टॉरस राशीमध्ये आहे. ठीक आहे, शनी ज्या राशीमध्ये बसलाय त्याच्या मागच्या आणि पुढच्या आणि जिथं बसलाय त्या राशीमध्ये 7.5 लागते. कसं 2.5 म्हणजे 7.5 झाले. ठीक आहे, आता मग काय झालं, मग तिथं चंद्रमा म्हणल्यानंतर काय, चंद्रमासोबत शनी बसला, म्हणजे माझ्या टॉरस म्हणजे वृषभ राशीमध्ये काय झालं, शनी आहे, शनी येऊन बसलाय, मग माझी झाली 7.5 सुरू. मग आता अजून त्या टाइमला काय, मेष राशीची पण 7.5 आहे आणि मिथुन राशीची पण आहे. आणि जेव्हा 2.5 वर्षानंतर हा शनी टॉरस मधून मिथुन मध्ये जातो, म्हणजे वृषभ राशीमधून मिथुन मध्ये जातो, तर मेषवाली राशींचा तर संपला, जो 7.5चा टाइम पिरियड होता तो संपला. मग आता काय राहील, वृषभ राशीचा राहील आणि नंतर मिथुन राशीचा तर राहीलच आणि नंतर कॅन्सरचा चालू होईल, म्हणजे कर्क राशीचा 7.5 चालू होईल. म्हणजे शनी जिथं बसलाय त्याच्या मागची राशी आणि पुढची राशी आणि जिथे आहे तर त्यांचा तर आहेच, म्हणजे 2.5 असं करून 7.5 असं. तर म्हणजे तुमची 7.5 चालू झाली. आणि 7.5ची एक सगळ्यात चांगली रेमेडी आहे ना, तुम्ही 7मुखी रुद्राक्ष घाला. ठीक आहे, म्हणजे 7मुखी रुद्राक्ष ना खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कधी तुमची 7.5 निघून गेली आणि महादशा जरी असेल सेम रेमेडी, तर तुम्हाला कळणारही नाही कशीच गेली आहे ते. ठीक आहे, प्रत्येक जण घालू शकतो. हा, कोणी पण घालू शकतात. रुद्राक्ष इरेस्पेक्टिव्ह राशी, हा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. कारण की रुद्राक्ष हे शिवजीच्या आश्रूमधून उत्पन्न झालेला एक फ्रूट आहे. ठीक आहे, आणि शिवजीची इच्छा असेल तरच तुम्ही रुद्राक्ष घालू शकता, नाहीतर तुमच्या नशिबात असेल तरच रुद्राक्ष तुम्ही घालू शकता, नाही तर घालू शकता. आणि रुद्राक्ष खूप पॉवरफुल आहेत. स्टोन तुम्ही फक्त कुंडली बघून घाला, पण रुद्राक्ष तुम्ही कोणीही घालू शकता, त्याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन नाहीये. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचंय, विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायचा. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, थोडासा मोठा आहे बट विष्णू सहस्त्रनाम खूप छान रिझल्ट देतात. ऐकलं तरी चालतं. हा, ऐकलं तरी चालते, थोडा टाइम लागतो कारण संस्कृत आहेत ना, त्याचे व्हायब्रेशन एवढे चांगले आहेत ना, तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेलच, तुम्ही बघताल. ओके, काळी जादू एक्झिस्ट करते? हा, करते. ब्लॅक मॅजिक असते. ठीक आहे, आता माझ्याकडे येतात असे भरपूर येतात. मला सांगा की मला ते वशीकरणवाले तर खूप येतात की माझी गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, त्यांना वशीकरण करून द्या. म्हणलं मी हे सगळं काही करत नाही, हे सगळे फालतू गोष्टी. तुम्ही करत नाही, पण होऊ शकतं. हा, होऊ शकतं. ठीक आहे, करता येतात. असं बऱ्याचशा लोकांना बघितलंय ऍक्च्युली, असे मी बऱ्याचदा बघितलंय. असे माझ्याकडे क्लायंट आले होते, त्यांची पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे. ठीक आहे, तर म्हणजे आई वडील डॉक्टर, आजी आजोबा डॉक्टर, काका काकू डॉक्टर, भाऊ आहेत ना म्हणजे कझिन वगैरे सगळे डॉक्टर, डॉक्टर फॅमिली. आणि त्यांचे एक मुलगा एक मुलगी, एवढे एज्युकेटेड आहेत, दोघांनाही जॉब नाही. हाऊ इट इज पॉसिबल, म्हणजे कसं पॉसिबल आहे, एवढी एज्युकेटेड. असं नाही की ते चांगले मार्क्स नाहीये, टॉपर आहेत कॉलेजचे. ठीक आहे, मध्य प्रदेशची जी फॅमिली होती. आणि मी म्हणलं की कुंडलीमध्ये असे काही दिसत तर नाहीये, तुम्ही होऊ शकतं, तुम्ही आता डॉक्टर, एवढे फेमस डॉक्टर आहेत म्हणल्यानंतर तुमचा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तुम्ही काय करा, मग बघा म्हणलं. माझ्याकडे तर नाहीये त्याचं सोल्युशन, पण माझ्या हिशोबाने तुमच्या ते ब्लॅक मॅजिक झालं. आणि तसं आहे पण, मग त्यांनी काहीतरी हवन वगैरे केलं आणि मग ते ठीक झालं, सॉर्टेड. तर ब्लॅक मॅजिक आहे. बट आता तुमचं बजेट नसेल तर तुम्ही काय करा, कोल्हापूरमध्ये आदमापूर एक ठिकाण आहे. ठीक आहे, तिथे बाळूमामाचं मंदिर आहे, तुम्ही त्या मंदिरात नक्की जा. मी त्या मंदिराचं एवढं सांगू शकते की तुम्हाला नजर लागली असेल, तुम्हाला ब्लॅक मॅजिक झाली असेल, तुम्ही तिथं फक्त जा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचा रिझल्ट काय आहे. कारण की मला बाळूमामावरती पूर्ण भरोसा आहे. तुमच्या लाईफमध्ये कोणतेही संकट येऊ द्या, ब्लॅक मॅजिक रिलेटेड म्हणा, काही पण प्रॉब्लेम असू, तुम्ही त्या मंदिरात जा आणि तिथली फक्त मॅजिक फील करा. मग तुम्हाला ते मॅजिक आहे, मी सांगून उपयोग नाही. तिथे एक खांब पण आहे. हा, त्याच खांबाला तुम्हाला व्हिजिट करायचंय. ठीक आहे,
तिथे जा, तुम्हाला तिथले रिझल्ट आहे ना सांगून असं करणार नाहीये. तुम्ही फक्त जा आणि ते बघा. बघा, बाळूमामाची इच्छा असेल ना, आता तुम्ही ऍक्च्युली तुम्हाला माहितीये सगळं काही ना निमित्त असतं. आज मी इथे येणार, तुम्ही हा पॉडकास्ट बघणार, तर ते निमित्त आहे. तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होणार होते ना, म्हणूनच तुम्ही ही गोष्ट ऐकताय. आणि बाळूमामाची इच्छा नसेल ना, तुम्ही त्यांच्या मंदिरातही जाऊ शकणार नाही. असं म्हणतात ना, बाबाची इच्छा नसेल तर तुम्ही मंदिरातही जाऊ शकत नाही, वैष्णवी मातेची इच्छा नसेल तर आपण वैष्णव देवीला नाही जाऊ शकत. नाही, कारण असं ते म्हणतात ना. दैवत आपल्याला हां. बोलवतं आणि त्याची इच्छा असेल तरच आपण हां, तिकडे तर जातो. हे तुम्ही प्रत्येकाशी रिलेट होऊ शकतं हे. करेक्ट. तर मी तर सगळ्यांना म्हणते तुम्ही जा त्या मंदिरामध्ये आणि तिथली मॅजिक तुम्ही फील करा. माझ्या म्हणण्यानुसार नाही, फक्त तुम्ही टेस्ट करायला जा वाटलंच तर. बट त्या मंदिरात तर नक्की जा. म्हणजे कसली काळी जादू असो, हां. नजर लागलेली असो, करेक्ट. सगळं काही काही तिथे प्रॉब्लेम असो तुम्ही जा. मी सुद्धा ऐकलेलं आहे हां. यापूर्वी हे. त्या मंदिरामध्ये काहीतरी आहे मॅजिक. तुम्ही गेलेले आहेत म्हणजे? हां, मी थोडं खूप आधी गेले होते, पण आता बरेच दिवस नाही. पण माझी इच्छा आहे. पण ना बाळूमामा म्हणतात ना, मामांची इच्छा बोलावलं नाहीये. पाहिजे. आहे ना, आता मी तर प्रे करते, विचार करते लवकरच जावं. पण मी जाईल नक्की. लवकरच होईल. हां. बरं, मगाशी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बोलून गेलात सुरुवातीला, हा प्रश्न मला शेवटी विचारायचा होता खरं तर. काय होतं, मगाशी तुम्ही बोललात की लग्न जुळवण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे की गुणमिलन करायचे आणि त्याच्यातून ते लग्न वगैरे जुळवले जायचे. आता ते थोडंसं आउटडेटेड झालेलं आहे. तसं मला हा प्रश्न खूप विचारास वाटतो प्रत्येक ॲस्ट्रॉलॉजरला किंवा जे रॅशनल सायन्स प्रॅक्टिस करतात त्या सर्वांना, की कुठलीही गोष्ट, आता हे शास्त्र आहे हजारो वर्षापूर्वीचं आहे, लाखो वर्षापूर्वीचं म्हटलं तरी हरकत नाही. मग ते आजही तेवढं रिलेट करतं का, किंवा या ॲस्ट्रॉलॉजीला सुद्धा काही चेंज होण्याची गरज आहे काळानुसार, आधुनिक युग जसं वाढतंय तसं? ओके. माझ्या हिशोबाने हो, ठीक आहे. आता मी एक्झाम्पल सांगते, जसं एक्झाम्पल नाही, एक फॅक्ट आहे. आता लोक जे वास्तू करतायत ना, ते वास्तू फक्त 10 ते 12% असेल आणि ऍक्च्युअल वास्तू ना, ते नालंदा युनिव्हर्सिटी जेव्हा जळाली ना, त्या टाइमला ते ऍक्च्युअल जे बुक्स होते ना, ते सगळे जळाले गेले. आणि आता जे चालू आहे ना, लोक त्यातमध्येच खेळतायत आणि त्याच्यामध्येच रेमेडी वगैरे करतायत. म्हणजे ऍक्च्युअल नॉलेज आहे ना, ते पूर्णपणे गेलंय. ठीक आहे. आणि आता बाकीचे ना छोटे छोटे जे उपाय वगैरे आहेत ना, तर ते त्याच्यामध्येच खेळणं चालू आहे लोकांचं. ठीक आहे. आणि ऑफकोर्स ना, देश काळ परिस्थितीनुसार सगळं काही चेंज होतं. ठीक आहे. तर मग त्या हिशोबाने ॲस्ट्रॉलॉजी पण चेंज होते. जसं आता जर तुम्ही बघितलं, खूप सारे आहेत ना ऑप्शन आहेत करिअरमध्ये. ठीक आहे. करिअरमध्ये जसं आहे ना, जसं पहिले प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नव्हती, बट आता आहे. ठीक आहे. पहिले मेकअप आर्टिस्ट हा मुलांचा प्रोफेशन नव्हता, बट आता तर आहे. आता त्याच्या डिग्री पण होतात. रांगोळी, मेहंदी. हां, ना सोशल इन्फ्लुएन्सर, जसे आता पॉडकास्टचं आहे ना ट्रेंड चालू आहे, ते पहिले नव्हते. आता हे करिअर आहे लोकांसाठी. ठीक आहे. पहिले नव्हता. तर करिअर ऑफकोर्स चेंज होत आहे. तर मग ॲस्ट्रॉलॉजी पण चेंज होते. एक ॲस्ट्रॉलॉजीचा बघण्याचा तरीका जो आहे ना, जी पद्धत आहे, ती पण चेंज करावं लागते. तुम्ही ओल्ड सिस्टम फॉलो नाही करू शकत. फाउंडेशन तेच. हां, फाउंडेशन कोर तर तेच राहणार आहे. ठीक आहे. बट तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये ना स्वतःची ना डिकोड करावं लागेल. ठीक आहे. मग ते स्वतःचं सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं, की सगळ्यांची अंडरस्टँडिंग वेगळी असते, सगळ्यांचं आहे ना अभ्यास वेगळा असतो, सगळ्यांचे ना बघण्याचा तरीका वेगळा असतो, सगळ्यांचे पॉईंट ऑफ वेगळे असतात. तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला थोडंसं अपग्रेड कराल. आज जी मी बोलते होऊ शकतं ना, 1 वर्षानंतर अजून काही, बट कोर तर तोच राहणार आहे. ठीक आहे. जी आता एक्सपिरियन्सेस वेगळे असतात. हर व्यक्ती ना हर दिवशी काही ना काहीतरी शिकत राहतो. ठीक आहे. काल तुम्ही जे होता तुम्ही आज ते सेम नाही आहेत ना. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटले, नवीन ऐकायला भेटले, नवीन एक्सपिरियन्सेस मिळाले. त्या हिशोबाने ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण चेंजेस होतात, बट कोर तेच राहणार आहे. प्लॅनेट तेच राहणार आहे, त्याचे ॲट्रिब्यूट चेंज नाही होणार आहेत, ते सेम राहणार आहेत. ओके. खूप छान मॅम. खूप बोलायचे. पहिलं तर तुम्ही ना, मी एक कॉम्प्लिमेंट देऊ इच्छितो तुम्हाला. तुम्ही खूप हार्ड कॉन्सेप्ट नाही, एकदम अशा क्लिष्ट कॉन्सेप्ट खूप सोप्या भाषेत, खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता. कारण तुम्हाला त्याचं फार नॉलेज आहे असं एकदम मला दिसून आलेलं. मला खूप काही विचारायचं आहे, परंतु आज मला असं वाटतं की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. तरीसुद्धा आज अगदी की माझं काहीतरी असं विचारायचं राहिलं आणि तुम्हाला ते सांगायचंच होतं, असं काही आहे अजून सांगायचं आहे आजच्या पुरतं? मला फक्त एवढं सांगायचं, मी आय थिंक पूर्ण पॉडकास्टमध्ये एकच गोष्ट सांगितली, तुम्ही जेवढं पूजा पाठ करताल, जेवढं दान पुण्य करताल, दान धर्म करताल, ते तुमच्यासाठी चांगले. तुम्ही गुड कर्मा क्रिएट करताय आणि ते गुड कर्मा तुम्हाला आयुष्यामध्ये चांगले रिझल्ट मिळेल. आज नाही मिळते, वेट करा. ठीक आहे. जर तुमचं आयुष्य चेंज होणार असेल ना, तर ते कसंही होईल. फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा, बस एवढंच म्हणेल. आणि तुम्ही पूजा पाठ त्याच्यामध्ये सगळे देव एक आहेत. ठीक आहे. तर तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा. तुम्ही ज्या देवांना मानता त्यांची भक्ती करा. ठीक आहे. असं काही नाही की मी म्हणते तर तुम्ही बाळूमामाची भक्ती करा, श्रीकृष्णाची करा, राधे करा. ठीक आहे. पण नाम जप करत राहा. जेव्हा पण तुम्ही मला जेव्हा पण फोन करता ना, हे पर्सनली तुम्हाला माहिती आहे, मी राधेच म्हणते. मी कधीच असं हॅलो मॅक्सिमम टाइम तर मी राधेच म्हणते. मी कोणालाही म्हणते, कारण की राधे म्हणल्याने मला ती व्हायब्रेशन मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तर तुम्ही जेवढं होईल ते सनातन धर्माला पुढे घेऊन जा आणि बाकी खुश राहा.
एवढंच म्हणेल मी. खूप छान. खूप खूप सुंदर पॉडकास्ट. आणि मी तुम्हाला अजून एक सजेशनही देईल. तुम्ही फक्त ॲस्ट्रॉलॉजी करत असाल तर ॲस्ट्रॉलॉजी टीचिंगसुद्धा सुरू करा, क्लासेस सुरू करा. कारण तुम्ही काय म्हणू शकतो, कॉन्सेप्ट्स क्लिअर खूप छान पद्धतीने करू शकता आणि एखादा एकदम त्याचं नॉलेज नसलेल्या व्यक्तीला सुद्धा त्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. एक सजेशन आहे बघा. मी ऑलरेडी करते करते? टीचिंग. हां, माझे क्लासेस पण आहेत. बऱ्याचशा स्टुडंटना अरे मी वाह! शिकवते पण. अरे ठीक वाह! आहे. खूप आणि हे छान, सगळं खूप माझं नॉलेज नाही आहे. मी खूप चांगल्या टीचर्सकडून शिकले आहे. जसे अरुण पंडित आहे त्यांच्याकडे आहे. ओके. राहुल कौशिक सर आहे त्यांच्याकडून शिकले आहे. ते चांगले चांगले टीचर आहेत त्यांच्याकडून मला भेटले. अजून नाही, बरेचसे टीचर पण आहेत. तुम्ही खूप छान ठीक आहे. पद्धतीने सांगताय, हे कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे. खूप छान मॅम. आणि खूप भारी होता पॉडकास्ट. अगदीच म्हणजे काय होतं, की जी काही ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड काही मिथ्स वगैरे होते ते सगळे आपले क्लिअर झालेले आहेत. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. काही प्रश्न असतील अजूनही, खूप सारे प्रश्न आहेत. माझ्याही मनात खूप सारे प्रश्न आहेत. पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा या पॉडकास्टला घेऊन पर्टिक्युलर काही प्रश्न तुमच्या मनात उद्भवले ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता, प्रश्न विचारू शकता. जर देवाने ठरवलंच, श्रीकृष्णाने ठरवलंच की आम्हाला पुन्हा भेटायचं तर आपण पुन्हा भेटूयात, किंवा मॅमला पुन्हा या मंचावर बोलवण्यासाठी तुम्ही विनंती केलीत खूप, तर आपण पुन्हा त्यांना बोलूयात आणि पुढे असेच काहीतरी वेगळ्या विषयावरती पॉडकास्ट नक्कीच करूयात. कसं वाटलं मॅम? खूप चांगलं वाटलं. आणि आपण आहे ना एंड करण्याच्या वेळी ना देवाचं नाव घेऊ आणि मगच येस, एंड करू. नक्की ठीक नक्की आहे? ठीक करा. आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भलं. ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त.